ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा. आपण भगवद्गीतेचा अभ्यास करत आहोत. आवाज व्यवस्थित येतो का? ब्रेक होतो मध्ये? येतो. मला इथे त्यांनी नोटिफिकेशन आलं की नेटवर्क पुअर आहे म्हणून. आपण भगवद्गीतेच्या बघता बघता 6व्या अध्यायावरती आलोत. टोटल 18 अध्याय आहेत. 6वा अध्याय म्हणजे आपण 33% पर्यंत आलोय चॅप्टर नुसार. तर हा 6वा अध्याय आहे ध्यान योग. ध्यान योगालाच अष्टांग योग पण म्हणतात. जसं आपण म्हटलं सांख्य योग आणि ज्ञान योग समान आहे, तसं ध्यान योग आणि अष्टांग योग आहे. तर वेदांमध्ये व्यक्तीला किंवा एका आत्म्याला या संसारातून मुक्त होण्यासाठी विविध प्रकारचे मार्ग आहेत. त्याची आपण मागच्या वेळेस विस्तृत चर्चा केली. तर या मार्गांची नावं काय आहेत? निष्काम कर्मयोग, ज्ञान योग, अष्टांग योग आणि भक्ती योग. या चारही योगाच्या सहाय्याने जीव संसार बंधनातून किंवा या काय म्हणतात मृत्यूलोकातून मुक्त होऊ शकतो आणि दिव्य जगतामध्ये जाऊ शकतो. तर निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग आणि अष्टांग या तिन्हीच्या सहाय्याने जीव आत्मा जो आहे तो निर्विशेष ब्रह्मज्योतीची प्राप्ती करू शकतो. केवळ भक्ती योगाच्या सहाय्याने तो साकार स्वरूपामध्ये भगवंतांच्या धामात जाऊ शकतो. जसे की तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जातो आमच्या गावा. तर ते गाव म्हणजे वैकुंठ आहे. तर प्रत्येक मार्गाचे आपापले काहीतरी नियम आहेत, अभ्यास पद्धती आहे, काही साधना आहे. तर त्या साधकाला त्या साधनेनुसार त्या गोष्टींचं पालन करावं लागतं. जसं की आपण भक्तीमध्ये पण म्हणतो नवविधा भक्ती, की मंत्र जप करणे, भगवंतांचा प्रसाद घेणे. तर असंच प्रत्येक मार्गाचे आपापल्या सराव आहे. तर आपण निष्काम कर्मयोगाबद्दल चर्चा केली 3ऱ्या अध्यायामध्ये, नंतर 5व्या अध्यायामध्ये, की निष्काम कर्मयोग म्हणजे काय? वर्णाश्रमानुसार धर्मशास्त्रामध्ये जी काही कर्तव्य सांगितलेली आहेत व्यक्तीला, ती कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता आत्मशुद्धीसाठी करणे, याला म्हणतात निष्काम कर्मयोग. आता इथं आत्मशुद्धी म्हणजे काय? की इंद्रियतृप्तीच्या ज्या काही इच्छा आहेत व्यक्तीला, मनाच्या स्तरावर, शरीराच्या स्तरावर, त्या सगळ्या इच्छापासून तो मुक्त झाला पाहिजे. म्हणजे इंद्रियतृप्तीची इच्छा राहिली नाही पाहिजे. तर असं निष्काम भावनेने त्याचे कार्य केल्याने हळूहळू मन शुद्ध होतं. आणि मग निष्काम कर्मयोग करून झाल्यावरती त्या व्यक्तीला निष्काम कर्मयोगाचं तसंच पालन करत राहून सुद्धा मोक्ष मिळू शकतो. परंतु काही लोक ज्ञानयोगामध्ये जातात. तर ज्ञानयोगामध्ये काय, तो हा आधीच्या आपल्या कर्तव्यांचा त्याग करतो आणि संन्यास घेतो. तर हा भक्तीचा संन्यास नाहीये, हा ज्ञानयोगाचा संन्यास आहे किंवा वैदिक संन्यास असं आपण म्हणू शकतो. तर ज्ञानयोगामध्ये काय थोडीशी स्पीड जास्त आहे, कारण तो आपले नेहमीचे कार्य सोडतो आणि फुल्ली एका कॉन्सन्ट्रेशननं आपला मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. परंतु थोडीशी जरी चूक झाली तर नुकसान खूप मोठं आहे. म्हणून जर आपण 5वा अध्याय बघितला किंवा 3रा बघितला, तर भगवंत ज्ञानयोगाला डिस्करेज करतात, की ज्ञानयोगापेक्षा तुम्ही निष्काम कर्मयोगच करा. कारण तो प्रत्येकाला सराव करणं सोपा आहे आणि त्याच्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. मग ज्ञानयोग पण व्यक्ती करू शकतो. आणि काही साधक, आता हे सगळं कसं ठरतं की तो व्यक्ती कोणाच्या संपर्कामध्ये येतो. समजा ज्ञानी लोकांच्या संपर्कात आला तर त्याला कदाचित ज्ञानाबद्दल ओढ निर्माण होईल. कोणी ध्यानयोगीच्या संपर्कात आलं तर ध्यानयोगाबद्दल ओढ निर्माण होईल. जसं की आपण बघतो ना शाळेमध्ये जी मुलं असतात, काही मुलांना समजा मेडिकल प्रॅक्टिशनरला बघून डॉक्टर व्हावं असं वाटतं. काही मुलांना मशीन्स वगैरे खोलण्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो, तर त्यांना ती स्ट्रीम आवडते. तसंच या लोकांची पण अशी आवड निर्माण होऊ शकते. परंतु नुसती आवड असून उपयोग नाही, तर तशी पात्रता पण त्यांना करावी लागेल. तर समजा एखाद्या व्यक्तीला ध्यान योगाप्रती आकर्षण आहे,
तर ध्यान योग म्हणजे किंवा अष्टांग योगाच्या सहाय्याने त्या साधकांनी कसा सराव करावा आणि मोक्षाची कशी प्राप्ती करावी याचा अभ्यास आपण या 6व्या अध्यायात करत आहोत. तर हा अध्याय अचानक कसं काय अष्टांग योगाचं वर्णन सुरू झालं? तर अचानक झालं नाही. भगवंतांनी 5व्या अध्यायापर्यंत निष्काम कर्मयोग आणि ज्ञानयोगाचं वर्णन केलं. तर निष्काम कर्म आणि ज्ञानयोगाचं वर्णन करून झाल्यावरती जर तुम्ही 5व्या अध्यायाचा श्लोक नंबर 27 आणि 28 बघितला तर यात फक्त 2 श्लोकामध्ये भगवंत अष्टांग योगाबद्दल खूप संक्षिप्त स्वरूपात वर्णन करतात की अर्जुन जो मोक्ष किंवा संसारातून मुक्ती एखादा आत्मा निष्काम कर्मयोग आणि ज्ञानयोगाच्या सहाय्याने मिळू शकतो. तोच मोक्ष किंवा तीच मुक्ती साधकाला एक वेगळी एक प्रॅक्टिस आहे, एक वेगळा पद्धती आहे. त्याचं नाव आहे ध्यानयोग किंवा अष्टांग योग याने हे शक्य आहे. तर त्याचं खूप संक्षिप्त वर्णन 27 आणि 28 नंबरच्या श्लोकमध्ये मागच्या अध्यायात केलं की त्याने ध्यान दोन्ही भुवयाच्या मधोमध बघावं, प्राणवायूवरती नियंत्रण करावं, मनबुद्धी अहंकाराला नियंत्रित करावं असं खूप संक्षिप्त स्वरूपात वर्णन केलं. परंतु तोच विषय आता भगवंत थोड्या अधिक विस्तारित स्वरूपामध्ये या 6व्या अध्यायात सांगत आहेत, ज्याला की 5व्या अध्यायामध्ये संक्षिप्त स्वरूपात वर्णन केलं. म्हणून हा 6वा अध्याय आहे. तर हा 6व्या अध्याय सुरू करताना भगवंत पहिल्या श्लोकात सांगतात की संन्यासामध्ये जरी आपण ज्ञानयोगामध्ये आपण बघतो की व्यक्ती संन्यास घेतो आणि आपल्या विहित कर्माचा त्याग करतो, परंतु केवळ विहित कर्माचा त्याग केल्याने कोणी संन्यासी होतो असं नाही. आता समजा आपण उदाहरण बघितलं तर विराट कोहली हातामध्ये बॅट पकडतो, त्याच्यामुळे तो खूप प्रसिद्ध खेळाडू आहे असं समजा एक वाक्य आहे. हे वाचून समजा एखादा व्यक्ती म्हटलं की मी पण हातामध्ये बॅट पकडतो आणि मी पण तितकाच प्रसिद्ध आहे, तर हे शक्य नाही की त्याने बॅट पकडली आणि आपण पकडली आणि आपण तितकंच प्रसिद्ध होऊ असं नाहीये. तसंच जरी ज्ञानयोगामध्ये संन्यास घेऊन विहित कर्माचा त्याग होत असला म्हणून केवळ विहित कर्माचा त्याग केल्याने कोणी संन्यासी होतो असं नाही. तर संन्यासाची खरी व्याख्या काय आहे? खरी व्याख्या आहे अनाश्रित कर्मफलम, कर्माच्या फळावरती आश्रित नसणं, ही खरी व्याख्या आहे. आणि केवळ अग्निकर्म न करणे किंवा विहित कार्य न करणे ही संन्यासाची खरी व्याख्या नाही. न निरग्निर न चाक्रिय. आणि असा संन्यासी योगी होऊ शकतो. योगी म्हणजे अष्टांग योगाचं पालन करू शकतो. हे पहिल्या श्लोकात आपण बघितलं. पहिला श्लोक काय संक्षिप्त स्वरूपामध्ये, केवळ बाहेकारी स्वरूपातून कर्तव्याचा त्याग केल्याने, अग्निकर्म थांबवल्याने, आपली कर्तव्य थांबवल्याने कोणी संन्यासी नाही होत. तर संन्यासी म्हणजे कर्मापासून मिळणारे जे फळ आहे, आता तुम्ही नोकरीची पगार असं नका समजू, नाहीतर तुम्ही परत म्हणसाल की महिनाभर नोकरी करायची आणि पगार नाही घ्यायची, असा अर्थ नाहीये. हे आपण आधी चर्चा केली होती की वर्णाश्रमानुसार जे अपेक्षित कार्य आहे, की समजा एखादं दान दिलं किंवा विशिष्ट प्रकारचा यज्ञ केला, त्याच्यापासून त्यांना पुत्रप्राप्ती किंवा संपत्ती प्राप्ती अशी अपेक्षा नाहीये. ही अपेक्षेची व्याख्या आहे. आपला पगार वगैरे नाहीये, कारण आता सगळं गडबड झाली आधुनिक जगामध्ये, वर्णाश्रम तर नाहीच आहे. तर हा खरा संन्यासी योगी आणि हाच खरा योगी. तर संन्यासामध्ये काय असतं की व्यक्तीने फळाची इच्छा करू नये, आणि योगामध्ये काय आहे की त्याचं मन इंद्रिय तृप्तीकडे गेलं नाही पाहिजे. तर या व्याख्येवरून दोन्ही सारखेच आहे की एक फळाचा उपभोग घेत नाही आणि एकाचं मन त्या फळाकडे जात नाही, म्हणजे समानच झाले. दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात की जो संन्यासी आहे तोच योगी आहे. म्हणजे जसं आपण मागच्या अध्यायात बघितलं, निष्काम कर्म योगी आणि ज्ञानयोगी समान आहेत, कारण दोघांचंही फळ समान आहे. त्या फळाच्या व्याख्येवरून निष्काम कर्म आणि ज्ञानयोग समान होत असं 5व्या अध्यायात सांगितलं. परंतु इथे व्याख्येनुसार एकाची व्याख्या काय संन्यासाची की कर्माच्या फळावरती तो आसक्त नाही, आणि योगीची व्याख्या काय की त्याचं मन इंद्रिय तृप्तीकडे जातच नाही. तर या व्याख्यांचा जर आपण विचार केला तर त्याच्यानुसार संन्यासी आणि योगी समान आहे असं भगवंत सांगतात. नाही असंन्यस्त संकल्प योगो भवती कश्चन, जोपर्यंत व्यक्ती इंद्रिय तृप्तीच्या इच्छांपासून मुक्त नाही होत तोपर्यंत तो हा ध्यान योगी किंवा अष्टांग योगी नाही होऊ शकत. असा हा झाला दुसरा श्लोक. तिसरा श्लोक. आता तिसऱ्या श्लोकामध्ये काय सांगितलं की समजा आपण म्हणत आहात की संन्यास आणि निष्काम कर्मयोग सारखंच आहे किंवा निष्काम कर्मयोग केला पाहिजे, असं पहिल्या 2 श्लोकामध्ये बघितलं थोडक्यामध्ये, किंवा मागच्या अध्यायात पण बघितलं. मग असा प्रश्न निर्माण होईल, समजा एखाद्या व्यक्तीला अष्टांग योगाची साधना करायची,
किंवा ध्यान योगाची साधना करायची, मग त्याने आयुष्यभर निष्काम कर्मयोग केला पाहिजे का? तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय की निष्काम कर्मयोग खूप महत्वाचं आहे. तर तिसऱ्या श्लोकात भगवंत सांगतात नाही, त्याच्याकडून आयुष्यभर निष्काम कर्मयोग करण्याची अपेक्षा नाहीये. तर अष्टांग योगामध्ये सुरुवातीच्या स्तरावरती त्या व्यक्तीला निष्काम कर्मयोग करावा लागेल. तर सुरुवातीच्या स्तराला ते शब्द आहे आरुरुक्ष. आरुरुक्ष स्तरावर जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला निष्काम कर्मयोग करावं लागेल. जसं की आपण उदाहरण देऊ, समजा कोणाला पोहायला शिकायचंय, तर त्याला जोपर्यंत व्यवस्थित कॉन्फिडन्स येत नाही किंवा व्यवस्थितपणे हातपायांची हालचाल करता येत नाही, तोपर्यंत कदाचित त्याला ते फ्लोटर लावावं लागेल. फ्लोटर किंवा कधी टायरचं ट्यूब लावतात किंवा कधी लाईफ जॅकेट लावतात. कधीपर्यंत लावायचं? मग आपण कुणी म्हणेल की अरे या व्यक्तीला पोहायचंय, मग याने आयुष्यभर नेहमी सोबतच ते ट्यूब किंवा लाईफ जॅकेट घेऊन फिरलं पाहिजे का? नाही. कधीपर्यंत त्याला ट्यूब घ्यावं लागेल? कोण सांगेल? ट्यूब किंवा लाईफ जॅकेट कधीपर्यंत घ्यावं लागेल? पोहणं शिकेपर्यंत. तसंच हा जो अष्टांग योगी आहे किंवा ध्यान योगी आहे, जोपर्यंत तो सुरुवातीच्या स्तरांवरती आहे, आरुरुक्ष स्तरावरती, तोपर्यंत त्याला निष्काम कर्मयोग करावा लागेल. परंतु जसा व्यक्ती पोहणं शिकतो व्यवस्थित, त्याला कॉन्फिडन्स येतो की आता मी स्वतः पोहू शकतो, तेव्हा तो ट्यूबची त्याला गरज नाही आणि लाईफ जॅकेटची पण गरज नाही. तसंच योगारूढ तस्यैव शमः कारणम उच्यते. जेव्हा तो आरूढ स्तरावरती जाईल किंवा उच्च स्तरावरती जाईल, तेव्हा मग त्याला निष्काम कर्मयोग करण्याची गरज नाही. आपण बघितलं की कारण अष्टांग योग आणि ज्ञानयोग दोघंही हृदयाला शुद्ध नाही करू शकत. म्हणून हृदय शुद्ध करण्यासाठी त्या व्यक्तीला सुरुवातीला निष्काम कर्मयोगाचं सहाय्य घ्यावं लागतं. परंतु भक्तीमध्ये आपण निष्काम कर्मयोग करतो का सुरुवातीला? नाही. का नाही करत? भक्ती स्वतः शुद्धीकरण करत असल्यामुळे केवळ भक्ती योगीला सुरुवातीला निष्काम कर्मयोग करण्याची गरज नाही. परंतु हे आता भगवंत सर्व काही सांगत आहेत म्हणून त्यांचा आपण अभ्यास करत आहोत की बाकीचे मार्ग कसे आहेत. तर आता हा आला श्लोक नंबर 4. तर मग कोणी प्रश्न करेल की तुम्ही म्हणत आहात की जोपर्यंत तो आरूढ स्तरावरती जात नाही तोपर्यंत त्याला निष्काम कर्मयोग करावा लागेल. मग व्यक्ती आरूढ स्तरावरती पोहोचलाय कसं समजायचं? आता व्यक्तीला पोहता येतं कसं समजायचं? कदाचित पोहता येते कसं समजायचं, आपण कसं समजणार की तो घाबरत नाही किंवा हातांची आणि पायाची हालचाल व्यवस्थित करतो. त्याच्यावरून आपण कदाचित समजू शकतो की आता याला पोहता येतंय, आपण ट्यूब काढून बघू शकतो. तसंच हा योगारूढ स्तरावरती गेलाय कसं समजणार? कसं समजायचं की तो व्यक्ती आता इंद्रिय तृप्तीसाठी त्याची इच्छा नाही आहे आणि इंद्रिय तृप्तीसाठी तो त्या साधनांची प्राप्ती करण्यासाठी कार्य पण करत नाही. का? कारण सर्व संकल्प संन्यासी. ते संकल्प म्हणजे इच्छा. तर त्याच्या इंद्रिय तृप्ती ज्या काही मनामध्ये इच्छा आहेत त्या सर्व संपुष्टामध्ये आल्या. तर ह्या सगळ्या इच्छा संपुष्टामध्ये आल्यामुळे या व्यक्ती आता याला योगारूढ असं म्हणायचं. योगारूढ कसं कधी व्यक्ती झाला याची ही व्याख्या आहे किंवा हा एक डिस्क्रिप्शन आहे. की मुख्य गोष्ट काय की हा व्यक्ती जसं आपण चर्चा केली की जबरदस्ती इंद्रिय तृप्तीला बंद नाही करत. समजा असं नाही की मनामध्ये खायची इच्छा आहे पण मनाला मारून तो खात नाही असं नाहीये. आपोआपच त्याच्या मनामध्ये अशी इच्छाच येत नाही. त्याचं मन बाकीच्या पदार्थांकडे, वस्तूंकडे, व्यक्तीकडे आकर्षणच होत नाही. तर हा या स्तरावरती पोहोचलाय. तर या स्तरावरती जेव्हा व्यक्ती येतो तेव्हा असं समजायचं की तो योगारूढ स्तरावरती आला आहे. आरूढ म्हणजे उच्च स्तर असं आपण आधी चर्चा केली होती. आता आरूढ या स्तरावरती आल्यावरती मग तो व्यक्ती निष्काम कर्मयोगाचा त्याग करून पूर्णपणे अष्टांग योगाची साधना करू शकतो. मी आज परत एक क्लास ऐकत होतो या चॅप्टरवरती, तर तिथे प्रभूजी सांगत होते की कदाचित हे लोक असे असतात, हे अष्टांग योगी, की समजा निष्काम कर्मयोगाचं पालन करतानाच त्याच्या मनामध्ये अष्टांग योगाबद्दल ओढ निर्माण होते. जसं मी म्हटलं, काही मुलांना शाळेत असतानाच सायंटिस्ट होण्याची, मेडिकल डॉक्टर होण्याची किंवा इंजिनियर होण्याची ओढ निर्माण होते. तर ती मुलं मग तशा पद्धतीचे व्हिडिओज किंवा तशी पुस्तकं किंवा तशा लोकांची इंटरव्ह्यू वगैरे बघू शकतात. तसंच हा व्यक्ती याला अष्टांग योगाबद्दल ओढ आहे, तर हा निष्काम कर्मयोगाचं पालन करताना अष्टांग योगाचे सुरुवातीचे काही अंगाचं पालन करू शकतो.
जसं की यम आहे, नियम आहे. आपण म्हटलं यम म्हणजे यमाकडे जायचं नाही, काय करायचं नाही. नियम म्हणजे काय करायचं. आसन म्हणजे बेसिक आसनं वगैरे तो व्यक्ती करू शकतो. परंतु आणखीन त्या हृदयाचं शुद्धीकरण न झाल्यामुळे पूर्णपणे निष्काम कर्मयोग सोडू शकत नाही. परंतु हा चौथा श्लोक काय सांगतो की या स्तरावरती आल्यावरती मग तो आपल्या निष्काम कर्मयोगाची साधना सोडून पूर्णपणे अष्टांग योगाची साधना करू शकतो. जसे की अष्टांग योगाच्या ज्या उच्च स्तरावरचे साधना आहेत, खास करून धारणा, ध्यान आणि समाधी, या साधनाकडे तो हृदय शुद्ध झाल्यावरतीच ओळू शकतो. मग हा 5वा जो श्लोक आहे, तर अष्टांग योगामध्ये मन नियंत्रणाला खूपच महत्व आहे. तसं बघायला गेलं तर केवळ अष्टांगच नाही, कुठलीही साधना असू द्या, अष्टांग योग, ज्ञान योग किंवा भक्ती योगामध्ये पण, किंवा भौतिक जीवनामध्ये पण, शैक्षणिक क्षेत्र किंवा क्रीडा क्षेत्र, कुठेही व्यक्तीला प्रगती करायची तर मनावरती नियंत्रण असणं आवश्यक आहे, आपल्याला माहिती आहे. कारण मनावरती नियंत्रण नसेल तर मग निश्चय नाही राहणार, निश्चय नाही राहणार तर सराव नाही होणार, सराव नाही होणार तर यश कसं मिळणार. तसंच अष्टांग योगाचं उदाहरण घेऊन भगवान तिथे सांगत आहेत की जीवाने आत्म्याच्या आपल्या मनाच्या साह्याने आत्म्याचा उद्धार केला पाहिजे. आणि मन हेच आत्म्याचा बंधू आहे आणि मन हेच आत्म्याचा शत्रू आहे. तर मनाच्या साह्याने आत्म्याचा उद्धार केला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे, की मनाला शुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. की ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत भौतिक, त्याच्या जे आपल्या मनावरती ज्या आठवणी आहेत, इम्प्रेशन्स आहेत, त्यांना हळूहळू पुसून टाकण्याचा प्रयत्न या साधकाने केला पाहिजे. मग कधी मन कोणाचा मित्र आहे, मन कोणाचा शत्रू आहे? ज्या व्यक्तीने मनाला जिंकलं आहे, मनाला जिंकलं आहे म्हणजे त्याचं मन त्याच्या नियंत्रणात आहे, की भौतिक विषयांप्रती त्याचं मन त्याला ओढून घेऊन नाही जात. अशा स्तरावरती जर व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीचं मन हे मित्र आहे. परंतु याच्या विरुद्ध जर मनावरती नियंत्रण नसेल आणि मन त्याला इकडे तिकडे ओढून घेऊन जात असेल, जसे की आपण त्या रथाची उपमा बघतो भगवद्गीतेमध्ये, की 5 घोडे म्हणजे 5 इंद्रिय आणि त्या घोड्यांची लगाम म्हणजे मन आणि लगामला पकडलेली बुद्धी आणि त्या रथामध्ये प्रवास करणारा आत्मा. तर बुद्धीने मनाला डायरेक्शन देऊन त्या घोड्यांना व्यवस्थित चालवलं पाहिजे. परंतु जर मनच आपल्या मनानेच वागत असेल तर ती इंद्रिय मनाला ओढून घेऊन जातील आणि मनाच्या मागे मागे बुद्धी पण जाईल आणि त्याच्यामुळे मग आत्म्याचं नुकसान होईल. त्याला निम्न स्तराच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल. तर हा 6वा श्लोक मन कोणाचा मित्र, मन कोणाचा शत्रू हे सांगतो. कुठं आपलं कुठंतरी एक असं वाक्य आहे बघ, जिसने जिसने मन जिता उसने दुनिया को जिता, असं काहीतरी म्हणतात लोक. कर लो दुनिया मुठ्ठी म्हणजे रिलायन्सची ऍड होती ना ऍक्च्युली. मनाला मुठ्ठीमध्ये केल्याशिवाय दुनिया मुठ्ठीमध्ये नाही येऊ शकत. तर मला वाटते आपण श्लोक नंबर 6 पर्यंत चर्चा केली आहे मागच्या वेळेस. तर इथपर्यंत कोणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे, तुम्ही काही प्रश्न विचारत नाहीयेत तर मग आपण समोर चर्चा करूया. श्लोक नंबर 7, तुमच्याकडे भगवद्गीता असेल तर पान नंबर 228. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहित शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः. तर आता हे श्लोक नंबर 7, 8 आणि 9 हे 3 श्लोक योगारूढ स्तरावरती आलेल्या व्यक्तीचे लक्षण आहेत, किंवा ही जर लक्षणं व्यक्तीमध्ये असतील तर तेव्हा ती व्यक्ती निष्काम कर्मयोग सोडू शकते. तर काय लक्षणं आहेत? जितात्मनः. आता आपण थोडे स्लाइड वरती जाऊया. हा, जितात्मनः म्हणजे त्या व्यक्तीचं मन नियंत्रित आहे. मन नियंत्रित झालं पाहिजे. हा, मन नियंत्रित असलं पाहिजे. नंतर प्रशांतस्य. आता प्रशांतस्य व्यक्ती प्रशांत कधी होईल? जोपर्यंत त्याच्या मनामध्ये
इंद्रिय उपभोग करण्याच्या ज्या इच्छा आहेत अनेक जन्मापासून ज्या आपण इच्छा साठवून ठेवल्या, जोपर्यंत मनामध्ये त्या इच्छा असतील तोपर्यंत प्रशांत होणं खूप कठीण आहे. प्रभुपादांनी प्रशांतचं भाषांतर काय केलंय? मनावरील अशा संयमामुळे ज्यांनी शांती प्राप्ती केली आहे. तर ते शांती म्हणजे ऍक्च्युली बाहेरील शांतीपेक्षा अंदरीण काय म्हणतील आंतरिक शांती जास्त महत्वाची आहे. आंतरिक शांती व्यक्तीला कधी मिळू शकते की जेव्हा त्याचं मन त्याला इकडे तिकडे ओढून नाही घेऊन जात. जर व्यक्ती आतून शांत असेल तर कशाला युट्यूब मध्ये शॉर्ट बघत बसेल? याचा अर्थ त्याला मनामध्ये काहीतरी शांतता नाही म्हणून टाइमपास करतोय ना. तर शांत कधी होतो व्यक्ती की जेव्हा मनामध्ये असे नको असलेल्या इंद्रिय तृप्तींच्या इच्छा नाही आहेत. तर या स्तरावरती तो असला पाहिजे. आणि परमात्मा समाहित म्हणजे या व्यक्तीचा दोन प्रकारे याचा अर्थ आपण समजू शकतो. परमात्मा समाहित म्हणजे तो समाधीमध्ये स्थित आहे किंवा त्याला परमात्म्याची प्राप्ती झाली किंवा आत्मा परम समाहिता की आत्मा याचा समाधीमध्ये स्थित आहे. अशा व्यक्तीचा आत्मा मन नियंत्रित आहे. मनामध्ये इंद्रियतृप्तीचे काही संस्कार नसल्यामुळे प्रशांत आहे, शांत चित्तामध्ये आहे आणि अशा स्थितीमुळे तो आत्मा त्याचा नेहमी समाधी अवस्थेमध्ये राहू शकतो. कारण ही समाधीची स्थिती आपल्याला माहिती आहे अष्टांग योगामध्ये शेवटी धारणा, ध्यान आणि समाधी असा क्रम असतो. तर यावेळेस त्याचा आत्मा समाधीमध्ये स्थिर राहू शकतो. आणि कधी जेव्हा व्यक्ती आणखीन त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे की बाहेरील स्थिती कुठल्याही प्रकारची असो तो आपल्या समाधीमध्ये स्थिर राहायला पाहिजे. आता बाहेरील स्थिती म्हणजे काय? 3 स्तर सांगितले. शीत उष्ण म्हणजे शरीराच्या स्तरावरती. असं नाही की आज उन्हाळा आला मी योगाभ्यास सोडून देतो, मी ध्यान करत नाही किंवा अरे आज खूप थंडी आहे मी सकाळची आंघोळच करणार नाही. असं आपण बघतो ना. समजा आता तर भक्ती मार्गामध्ये पण आहे. आपण समजा असं म्हटलं अरे थंडीच्या दिवसामध्ये खूप त्रास होतो, थंडीच्या दिवसात आम्ही जप करणार नाही किंवा उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये काय म्हणणार आपण की उन्हाळ्यामध्ये रात्री उशीरपर्यंत झोप येत नाही तर आम्ही सकाळी लवकर उठणार नाही. असं नाही चालत. तर हा व्यक्ती बाहेरील वातावरण किंवा बाहेरील परिस्थिती कशी जरी असेल तरी तो आपल्या साधनेमध्ये स्थिर असतो. तर अष्टांग योगी तर हिमालयामध्ये असतात. तर हिमालयात म्हणू शकत नाही इस बार बहुत बर्फ गिर रहा है अभी थोडा सो जाते हैं. असं नाही जमत त्या व्यक्तीला. तर शरीराच्या स्तरावर शीत उष्ण, मनाच्या स्तरावर सुख दुःख की अरे आता आमच्या घरी कुणाच तरी काही झालंय, कुणाचा मृत्यू झाला तर मी अष्टांग योग सोडून देतो, असं नाही. सुख असो किंवा दुःख असो त्याला त्याच्या साधनेमध्ये स्थिर राहिलं पाहिजे. मान आणि अपमान की कुणी त्याची साधना करतोय म्हणून प्रशंसा केली तर अभ्यास करायचा आणि कोणी सांगितले की काय यार याला किती वर्षापासून योगाभ्यास करतो याला काहीच मिळत नाही की लगेच त्याचा मग अहंकार दुखावला गेला की सोडून द्यायचं, असं नाही. तर व्यक्तीचं मन नियंत्रित असलं पाहिजे. मनाच्या इच्छा आकांक्षा पुसल्यामुळे प्रशांत झाला पाहिजे आणि बाहेरील परिस्थिती कशी जरी असेल शरीराच्या स्तरावर, मनाच्या स्तरावर आणि अहंकाराच्या स्तरावर तरी सुद्धा तो सगळ्या स्थितीमध्ये समान असला पाहिजे. त्याने त्याचा योगाभ्यास नाही सोडला पाहिजे किंवा काय म्हणता येईल त्याची स्थिरता नाही सोडली पाहिजे. तर असा असा बाहेरील कुठल्याही परिस्थितीमध्ये आत्मा परम समाहिता, शीत उष्ण सुख दुःख मान अपमान याच्यामध्ये आत्मा नेहमी समाधीमध्ये स्थिर असला पाहिजे. तर हे कुणाचं लक्षण आहे? योगारूढ स्तरावर आलेल्या व्यक्तीचं हे लक्षण आहे. नंतर आपण शेवटचा मुद्दा आहे याच्यामध्ये मन नियंत्रित झाले म्हणजे जवळपास ध्येय प्राप्त झाले. प्रभुपाद पण तात्पर्यामध्ये काही मुद्दे सांगतील. बघा ऍक्च्युली सगळी समस्या कशामुळे आहे? मनामुळेच आहे. मनामुळे समस्या आहे तर मन म्हणजे मनाला पकडून मारायचं असं नाहीये. मन म्हणजे काय? जसं आपण बऱ्याचदा चर्चा केली की आपण अनेक जन्म जे काही हे केलेत, इंद्रिय तृप्ती केली आहे. कानाने काही आवाज ऐकण्याची, नाकाने काही गंध घेण्याची किंवा त्वचेने स्पर्श करणे, या सगळ्या आठवणी जिथे साठवल्या जाते त्याला इथं आपण मन म्हणूया. तर या आठवणीपोटी काय होतं की व्यक्ती ओढला जातो. जसं की भक्त रसामृत मध्ये आपण अभ्यास करताना बघणारच आहोत की अविद्या म्हणतात की अविद्या म्हणजे हे संस्कार, हे आठवणी. तर या अविद्येमुळे, या आठवणीमुळे इंद्रिय तृप्ती करण्याच्या इच्छा निर्माण होतात मनामध्ये आणि जीव तिकडे ओढला जातो. मी तुम्हाला कदाचित मागच्या वेळेस उदाहरण दिलं असेल की जी लहान मुलं असतात 2 वर्षाची, 3 वर्षाची, खूप निरागस आणि निष्पाप वाटतात आणि खूप छान बोलतात पण. परंतु हीच मुलं जेव्हा टीन एज मध्ये जातात किंवा कॉलेजमध्ये जातात
तर यांच्या मनामध्ये दुसऱ्या प्रकारची इच्छा पण निर्माण होतात, त्या आपल्याला शिकवाव्या लागत नाहीत. तर आपण असं म्हणजे ह्या इच्छा आल्या कुठून? हा तर लहानपणी एकदम काही काही आई वडील म्हणतात, लहानपणी आमचा मुलगा प्रल्हाद होता, आता मोठेपणी हिरण्यकशिपू झाला. असे भक्त आई वडील कधी कधी बोलतात. तर कुठून होतं? कारण त्याच्याकडे तो साठा ऑलरेडी आहे. फक्त त्या हार्मोन्समुळं किंवा शरीराच्या वाढीमुळं त्याला ऍक्सेस मिळालाय. तर तसंच आहे. जेव्हा ह्या मनावरच्या ह्या सगळ्या आठवणी व्यक्तीने पुसून टाकल्या, म्हणजे त्याला त्याच्या साधनेमध्ये यश मिळायला काही जास्त वेळ नाही लागणार. प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की शुद्ध मन आपोआप भगवत किंवा परमात्म्याच्या आदेशाचे पालन करते. कारण मन कसं आहे, मन शांत नाही बसू शकत. मनाला बऱ्याच ते लोक जिनीची तुलना उपमा देतात. तो जिनी असतो ना अल्लादीन मधला, त्याला काही ना काही काम करावंच लागतं, शांत नाही बसू शकत. तसं मन आहे, जोपर्यंत त्याचं शुद्धीकरण नाही होणार तोपर्यंत तो आपल्याला इंद्रियतृप्तीच्या इच्छांकडे घेऊन जाणार. परंतु जर मन शुद्ध झालं तर मग त्याला शास्त्रामध्ये किंवा भगवंतांच्या आदेशाचं पालन करण्यामध्ये किंवा मंत्र जप करण्यामध्ये, ध्यान योगी लोकांसाठी ध्यान करण्यामध्ये खूप सोपं होतं त्या व्यक्तीला. कारण आता हे मन म्हणजे शुद्ध स्तरावरती त्याला ते करायला आपोआपच सोपं होतं. त्याचं उदाहरण काय देता येईल आपल्याला? समजा एखादा सिंह किंवा वाघ आहे, तर त्याला जेव्हा पहिल्यांदा ते लोक पकडतात, तर त्या वाघाकडून काही काम सर्कसचं काम करून घ्यायला खूप कठीण असतं. सुरुवातीला तो मोठ्याने आवाज करणार, ओरडणार, परंतु त्याची जेव्हा ट्रेनिंग होते तेव्हा त्याला त्या ट्रेनरच्या गोष्टी करायला खूप सोपं जातं. की ट्रेनर सांगणार की चेअरवरती पाय ठेवता तो पाय ठेवणार, खाली बसून दाखवतं खाली बसणार, हँडशेक करून दाखवतं ते करून दाखवणार. पण कधी? जेव्हा त्याची ट्रेनिंग केली जाते. परंतु सुरुवातीला तोच सिंह आहे, त्याचा आवाज ऐकायला पण कठीण होतं. तसंच मनाचं आहे. जोपर्यंत मन अनट्रेन आहे किंवा अशा इंद्रियतृप्तीच्या इच्छा आहेत, तोपर्यंत मन आपल्याला नेहमी YouTube शॉर्ट्सकडे किंवा फेसबुककडे किंवा मूव्हीजकडे अशा गोष्टीकडे घेऊनच जाणार. या वेळेला आपल्याला खूप संघर्ष करावा लागणार. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण तो संघर्ष सोडून द्यायचा. फक्त आपल्याला माहिती असलं पाहिजे की याचा जबाबदार मीच आहे. मीच मनामध्ये अनेक जन्मापासून या गोष्टी भरून ठेवल्यात आणि जे भरलं आता ते जे विहिरीत आहे ते पोहऱ्यात येतंय. तर हे सुरुवातीला हा त्रास होणारच. परंतु जर जसा ते वाघाला ट्रेनिंग केल्यावरती सर्व काही ऐकतो, तसं मन शुद्ध झाल्यावरती ह्या आध्यात्मिक गोष्टी करणं त्या व्यक्तीला काही जास्त कठीण नाहीये. जसं की एक उदाहरण मी तुम्हाला स्लाइडवरती लिहिलं की समजा जेव्हा व्यक्ती पहिल्यांदा कुठलाही गुन्हा करतो ना, किंवा लहान मुलं किंवा आपण पण घरी एखाद्या वेळेस समजा आईनं काही डब्यात ठेवलं जेव्हा चोरून घेतो, तर तेव्हा त्या मुलाला असं वाटतं की अरे चोरी नाही करायला पाहिजे. तर नाही करायला पाहिजे हा जो आवाज आहे तो परमात्म्याचा आवाज असतो. परंतु तोच गुन्हेगार जेव्हा नेहमी नेहमी चोऱ्या करायला लागतो, दरोडे करायला लागतो, तर त्याची ती भावनाच मरून जाते. जसं की आपण बघतो जे टेररिस्ट लोक असतात, लहान मुलांवरती पण गोळ्या घालतात ते. लहान मुलं, स्त्रिया, जसे की आपला तो कसाब आला होता, ते त्यांनी कुठे जाऊन गोळ्या घातल्या तर हॉस्पिटलमध्ये बघा. तर लोक पेशंटला जाऊन फळे वाटप करतात, पाणी वाटप करतात, यांनी गोळ्या वाटप केल्या. तर असं का केलं? कारण की आता यांचं परमात्म्यासोबतचं कनेक्शन निघून जातं. कारण परमात्म्यासोबत मन इन सिंक नाहीये. जसं आपण कधी कधी तुमच्या मोबाईलवर दाखवते युअर अकाउंट इज सिंकिंग किंवा गुगल ड्राईव्ह इज सिंकिंग. सिंक होते म्हणजे काय की भगवंतांचे जे आदेश आहेत किंवा शास्त्राचं जे वचन आहे ते पालन करणं मनाला सोपं जातं. परंतु सर्रेवाईत अशा काय म्हणतात अशा वाईट कृती केल्या किंवा मनाचा आवाज नाकारला किंवा मन म्हणेल तेच केलं, तर हळूहळू तो टच निघून जातो आणि व्यक्ती मग एक सामान्य व्यक्ती पण दगडासारखी होऊन जाते. तो पण चांगल्या लोकांना गोळ्या घालायला पण मागे पुढे बघत नाही. तर हा होता श्लोक नंबर किती 7 ना. हा श्लोक नंबर 7 होता की या व्यक्तीने ज्याने मन जिंकले आहे त्याला परमात्मा प्राप्त झालेलाच असतो. आपण बघितलं की एकदा मन जिंकलं म्हणजे समोर काय जास्त प्रॉब्लेम नाही. जसं की समजा कोणाला पर्वत पार करायचा आहे, तर पर्वत पार करताना मोठा प्रॉब्लेम कोणता असतो की वर चढताना. एकदा वर चढल्यावरती नंतर तर खाली फक्त गाडीला ब्रेक लावून जरी आलं तरी विदाऊट पेट्रोल पण गाडी येऊ शकते. तसंच या अध्यात्मामध्ये मनाला शुद्ध करणे, मनाला जिंकणे हे म्हणजे पर्वत चढण्यासारखं आहे.
एकदा तिथे चढल्यावरती मग समोरचा प्रवास सोपा आहे. तसं आहे. त्याने शांती प्राप्ती केली असती. शांती म्हणजे मन त्याला आता इकडे तिकडे ओढत नाही, याला शांती म्हणायचं. शांती म्हणजे लोक म्हणतात अरे मेरे को थोडा शांती चाहिए, ती शांती नाही. तर अशा आणि याचा हा व्यक्ती बाह्य गोष्टीवरून प्रभावित होत नाही. शरीर, मन आणि अहंकाराच्या स्तरावर कोणी अपमान केला किंवा वातावरण कमी जास्त आहे तर त्याचं साधनेमध्ये किंवा त्याच्या समाधी स्तरामध्ये तो नेहमी फिक्स राहतो. अशा मनुष्यासाठी सुख दुःख शीत उष्ण मान आणि अपमान सर्व काही सारखेच असते. प्रभुपादांनी तात्पर्य सांगितलं जेव्हा मन जेव्हा बाह्य मायाशक्तीद्वारे चुकीच्या मार्गाने नेले जाते तेव्हा मनुष्य भौतिक क्रियामध्ये गुंतला जातो. तर अशुद्ध मन जे आहे ते मायेच्या शक्तीने प्रभावित होतं. जसं आपण मागच्या वेळेस जव्हारमध्ये बघितला तो ॲनिमेशनचा व्हिडिओ, की तो बघतो की बाकीच्या लोकांचे कसा या आकर्षणामुळे प्राण गेलाय, डिस्ट्रॅक्शनमुळे, तरी सुद्धा तो त्याच्याकडे शस्त्र असून सुद्धा शेवटी गाफील होतो. तर ती स्त्री म्हणजे कोण? मायाशक्ती होती, जी की सर्वांना भ्रमित करते. म्हणून कोणत्याही एका योगाद्वारे मन संयमित केले जाते तेव्हा मनुष्याने ध्येयप्राप्ती केल्याप्रमाणेच आहे. सगळे मार्ग योग आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे, सगळ्यांनाच मनाला संयमित करावंच लागेल. जेव्हा मनुष्याचे मन पराप्रकृतीमध्ये स्थिर होते तेव्हा त्याला भगवंतांच्या आज्ञाचे पालन करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय नसतो. कारण ट्रेन केलेल्या वाघाकडून काही करून घेणं सोपं आहे. मन संयमित करण्याचा परिणाम म्हणजे मनुष्य आपोआपच परमात्म्याच्या आदेशांचे पालन करू लागतो. हे पण आपण बघितलं. तर ह्या श्लोक 7, 8 आणि 9 काय आहे की योगारूढ स्तरावरती आल्यावर व्यक्ती कसा असतो तर बाह्य मन बुद्धी अहंकाराच्या स्तरावरच्या द्वंद्वाने तो प्रभावित होत नाही आणि मन शुद्ध झाल्याने समाधी अवस्थेमध्ये स्थिर असतो. हा झाला त्याचा एक लक्षण. आता आपण समोरच्या श्लोकामध्ये बघू की आणखीन योगारूढ स्तरावरती आल्यावरती आणखीन त्याच्याकडे काय लक्षणं बघायला मिळतात. तर सातव्या श्लोकामध्ये कोणाला काही प्रश्न आहे? नाहीये. तर मला कोण सांगेल आपण 7व्या श्लोकामध्ये काय बघितलं म्हणजे कशाचं वर्णन आहे हा 7वा श्लोक? हा, मनावर नियंत्रण आहे, पण विभाग कसला आहे? 7, 8 आणि 9 मध्ये काय बघणार आहोत मी बोललो ना तुम्हाला आता. हा, योगाच्या स्तरावर असलेल्या व्यक्तीचे लक्षण लक्षात ठेवा. आता योगारूढ म्हणजे तर बऱ्याचदा चर्चा केली, सर्वांना माहिती आहे ना योगारूढ म्हणजे काय? हा, तर कधी जर माहित नसेल तर तुम्ही विचारा, नाहीतर संकल्पना नाही समजल्या तर कसं भगवद्गीता हे पूर्ण तत्वज्ञान आहे, याच्यामध्ये स्टोरी नाहीयेच. तर एक एक गोष्ट समजून घ्यावी लागते. गणितासारखं एखादं मध्येच पायरी बिघडली तर मग समोर गडबड होते. तर आपण तशी चर्चा झाली की भगवंत बोलले की अरे जोपर्यंत आरुरुक्ष आहे तोपर्यंत निष्काम कर्मयोग करावं लागेल, आरूढवरती गेल्यावर निष्काम कर्मयोग करण्याची गरज नाही. मग आरूढ झाला कसं समजायचं? तर आरूढची ही लक्षणं आपण बघतो की या स्तरावरती आला म्हणजे आता तो व्यक्ती आरूढवरती पोहोचला, निष्काम कर्म करण्याची गरज नाही, केवळ योग साधना तो करू शकतो. 8वा आणि 9वा या 2 श्लोकामध्ये पण आपण आरूढ स्तराची लक्षणं बघणार आहोत. तर हा एक श्लोक बघूया आपण, श्लोक नंबर 8, पान नंबर 228 वरतीच आहे. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय युक्त इति उच्यते योगी. समलोष्टाश्मकाञ्चनः. हा, आता याच व्यक्तीची समोरची काही लक्षणं आहेत. आता ज्ञान विज्ञान तृप्त आत्मा. तर हा व्यक्ती तृप्त आत्मा म्हणजे आपण काय म्हणतो, कधी चांगलं जेवण झाल्यावरती आपण काय म्हणतो, आज तृप्ती झाली. किंवा आमच्या कॉलेजच्या समोर एक हॉटेल होती सायनला, त्या हॉटेलचं नाव होतं तृप्ती हॉटेल. तर तृप्त म्हणजे काय? हा, समाधान ना. आपण समाधानी, संतुष्ट, तृप्ती झाली म्हणतो ना. तर या व्यक्तीची तृप्ती कशामध्ये होते? ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. तर ज्ञान म्हणजे शास्त्राचं आपण म्हणू शकतो माहिती म्हणा,
किंवा शास्त्रीय ज्ञान, आणि विज्ञान म्हणजे त्या ज्ञानाचं साक्षात्कार किंवा अनुभूती. जसं की समजा आपण म्हटलं शास्त्र काय सांगतं, की आपण हे शरीर नसून आत्मा आहोत. वासांसी जरणानि यथा विहाय, की शरीर हे एका कपड्यासारखं आहे. तर हे हे शास्त्रीय ज्ञान आहे. आणि मग याचा साक्षात्कार, की जेव्हा व्यक्तीला खरंच समजतं, की अरे मी हे शरीर नाही आणि आत्मा आहे, तर त्याला म्हणायचं विज्ञान. हं? थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, ज्ञान म्हणजे थेअरी आणि विज्ञान म्हणजे प्रॅक्टिकल. असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. तर हा जो साधक आहे आरूढ स्तरावरती, याला शास्त्रीय ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या अनुभूती किंवा साक्षात्कार याच्यामध्येच त्याचं मन रममान असतं, किंवा तिथेच तो समाधानाची प्राप्ती करतो किंवा समाधानाचा शोध घेतो. नंतर कूटस्थ. कूटस्थ या शब्दाचा अर्थ आहे, की तो चलबिचल होत नाही. इथे कूटस्थला प्रभुपादांनी काय दिलं, अध्यात्मामध्ये असं म्हटलंय. तो अध्यात्मामध्ये किंवा त्याच्या समाधीमध्ये किंवा त्याच्या साधनेमध्ये स्थिर असतो. चलबिचल होत नाही. अरे आज तो मन नहीं कर रहा है, आज नहीं जाऊंगा मंदिर, किंवा अरे आज तो अच्छा नहीं लग रहा है, असं नाही. जे त्याचं ते ठरलेलं आहे, जो त्याचा तो सराव आहे, जी साधना आहे, त्याच्यामध्ये ते एकदम फिक्स राहणं, ते चलबिचल नाही, याला म्हणतात कूटस्थ. तर कूटस्थ हा शब्द बऱ्याच वेळेस आपल्या अभ्यासामध्ये येईल, भागवतामध्ये पण बऱ्याच ठिकाणी आहे. कूटस्थ म्हणजे असं मन, अशी व्यक्ती, अशी संकल्पना की जी बदलत नाही. कूट असतं म्हणजे फिक्स. नंतर विजितेंद्रिय. आता आरूढ स्तरावरती गेल्यावरती इंद्रियांना जिंकावंच लागेल. बघा, इंद्रिय म्हणजे काय? हं? इंद्रिय अवयव. आणि जितेंद्रिय म्हणजे काय? जिंकणे. आणि विजितेंद्रिय म्हणजे काय असेल? हा, आपण जितेंद्रला पण म्हटलो ना जिंकलेला, आणि विजितेंद्रियला मग काय म्हणता येईल? हा, बघा तुम्ही कदाचित इंग्लिशमध्ये जर अभ्यास केला असेल, तर सुपरलेटिव्ह डिग्री म्हणून एक संकल्पना असते ग्रामरमध्ये. सुपरलेटिव्ह डिग्रीचे उदाहरण गुड, बेटर, बेस्ट, बॅड, वर्स, वर्स्ट, अशी याला आपल्या मराठीमध्ये काय म्हणतात सुपरलेटिव्ह डिग्रीला? पण या व्याकरणाच्या भागाला काय म्हणतात तुम्हाला? तरतम भाव, तरतम भाव, बरोबर. तर हे तरतम भाव किंवा सुपरलेटिव्ह डिग्री आहे. गुड, गुड पेक्षा उच्च स्तरावर बेटर, बेटर पेक्षा बेस्ट, बेटर दॅन बेस्ट म्हणतात ना. तसं जितेंद्रिय म्हणजे जिंकणे, आणि विजितेंद्रिय म्हणजे विशिष्ट रूपेने जिंकणे. म्हणजे हे सुपरलेटिव्ह डिग्री आहे, तरतम भाव आहे. जितेंद्रिय म्हणजे जिंकला, विजितेंद्रिय म्हणजे पूर्णपणे जिंकला, असं आपण म्हणू शकतो. तर असं आपल्या अभ्यासामध्ये असे शब्द बऱ्याचदा येतील, की ज्याच्यामध्ये अशी सुपरलेटिव्ह डिग्री असणार. वी हा शब्द लावला ना, की बऱ्याचदा तरतम भाव असतो. बघा, हे आपण समोर जर कधी आलं तर तुम्ही नोंद करून ठेवा, तिथे पण आपल्याला असं चर्चा करता येईल. जितेंद्रिय, विजितेंद्रिय. तर मला पण संस्कृत जास्त माहिती नाहीये, पण मी जेवढं ऐकलं त्याच्यावरून विजितेंद्रिय म्हणजे विशिष्ट रूपेने जितेंद्रिय, असं संस्कृतचे टीचर सांगतात. बाय द वे, जसं मला एक आठवलं, तुमच्यापैकी जर कोणाला संस्कृतचा अभ्यास करायचा असेल, तर संस्कृत भारती म्हणून एक ऑनलाईन साईट आहे. त्या साईटवरती फ्री ऑफ चार्ज संस्कृत शिकवतात. तर 2 वर्षामध्ये बऱ्यापैकी चांगली संस्कृत येऊन जाते असं मी ऐकलंय. तर तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल तर ऑनलाईन क्लासेस आहेत त्यांचे. त्यांचा उद्देशच आहे संस्कृतचा प्रचार करणे. जर कोणाची इच्छा असेल तर ते करू शकता. हा, तर हे झालं कुटस्थ, जितेंद्रिय. युक्त इति उच्यते योगी. तर अशा व्यक्तीला योगी म्हणायचं असे भगवंत सांगतायत. अशा आता योगी म्हणायचं तर आतापर्यंत तर योगीचंच वर्णन आपण ऐकलं. मग इथे याला योगी म्हणायचं म्हणजे काय? हा, इथे योगीचा अर्थ होतो योगारूढ योगी. हं? की आता समजा आपण एखादा शाळेत जाणारा मुलगा आहे, आणि त्याने समजा शाळेमध्ये पहिला नंबर काढला, तर कधी कधी शिक्षक काय म्हणतात, याला म्हणतात विद्यार्थी. याला म्हणतात विद्यार्थी म्हणजे काय, बाकीचे विद्यार्थी नाहीत का? तर विद्यार्थीच आहेत, पण हा एक त्याचं एक विशेषण सांगण्यासाठी तो बोलण्याचा भाव असतो. तिथे इथे इथे युक्त इति उच्यते योगी म्हणजे बाकीचे योगी नाहीत असे नाही,
किंवा आतापर्यंत योगाबद्दलच बोलू लागलो, परंतु हा आरूढ योगी आहे. तर तर याला म्हणतात विद्यार्थी म्हणजे हा हुशार विद्यार्थी. तसंच इथे युक्त इति उच्यते योगी म्हणजे हा आरूढ योगी आहे, असा अर्थ होतो. आता आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलं की तो मन, बुद्धी आणि अहंकारच्या स्तरावरच्या द्वंद्वाला पार करतो. इथे काय आहे? समलोष्ट्र अश्म कांचन. लोष्ट्र म्हणजे मराठीमध्ये त्यांनी गारगोट्या दिल्यात. गार असते ना, असे दगड असतात व्हाईट व्हाईट रंगाचे, गार. अश्म म्हणजे आपण अश्मयुग म्हणतो, म्हणजे दगड. आणि कांचन म्हणजे काय? हा, कांचन म्हणजे सोने. तर अशा व्यक्तीला गार, दगड आणि सोने तिन्ही गोष्टी समान दिसतात. तर हे आपण चर्चा करतोय आरूढ स्तरावर असलेल्या योगीची. तर हा शास्त्रीय ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या अनुभूतीमध्ये तृप्त असतो. आपल्या अं, साधनेमध्ये स्थिर आहे, फोकस आहे, बदलत नाही. मनाला मनाला नाही, इंद्रियांना पूर्णपणे त्याने जिंकलं आहे. आणि अशा व्यक्तीला आरूढ म्हणायचं. आणि त्याचं आणखीन लक्षण आहे की तो ह्या ज्या काही इंद्रियतृप्तीच्या गोष्टी आहेत, जसं की आता सोनं म्हणजे जी की मौल्यवान गोष्ट, आणि दगड म्हणजे जी की फ्री मध्ये आहे, ज्याला काही फार मूल्य नाहीये. तर मौल्यवान किंवा अमूल्य, विनामूल दोन्ही. तर या दोन्ही गोष्टींना तो व्यक्ती समान समजतो. तर हे बघा, आणखी स्लाइड वरती तुम्हाला बघायचं तर आणखी काही लक्षणं. ज्ञान विज्ञान तृप्त आत्मा म्हणजे शास्त्रज्ञान आणि साक्षात्काराने तृप्त समाधानी आहे. बाहेर समज द्यायला गरज नाही. कुटस्थमध्ये आत्म्यामध्ये स्थिर आहे किंवा बदलत नाही. विजितेंद्रिय म्हणजे इंद्रियांना पूर्णपणे नियंत्रित केले. समलोष्टाश्म कांचन म्हणजे समदृष्टी आहे सोन्याबद्दल आणि दगडाबद्दल. तर तुमच्यापैकी किती जणांची समदृष्टी आहे सोन्याबद्दल आणि दगडाबद्दल? तर गौरव गुरु क्लासमध्ये सांगायचे की अरे, हे बोलायला खूप सोपं वाटते म्हणे समलोष्ट कांचन. कारण की आपल्याकडे, आपण तर आश्रमात आहोत, आपल्याकडे ना दगड आहे ना सोनं आहे. परंतु जेव्हा खरंच कोणी समोर सोन्याची वीट फेकेल, तेव्हा समजेल की आपण किती समान दृष्टीचे आहोत. तर ही एक वेगळी आहे. तुम्ही कदाचित ही म्हण ऐकली की नाही माहिती नाही. इंग्लिशमध्ये म्हणतात मोरॅलिटी इज लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटी. तुम्ही कधी ऐकले? नाही ना? तर याला मराठीमध्ये काय म्हणतात माहित नाही. मोरॅलिटी इज लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटी. नैतिकता ही संधी नसल्यामुळे आहे, असं आपण म्हणू शकतो. की समजा माझ्याकडे सोनंच नाहीये, त्याच्यामुळे मी म्हणतोय की अरे माझ्यासाठी दगड आणि सोन्याची वीट सारखीच आहे. परंतु जेव्हा खरंच माझ्याकडे सोन्याची वीट कोणी देईल, तेव्हा मी दोन्हीकडे समदृष्टीने बघू शकेल का? तर याला कारण मोरॅलिटी इज लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटी म्हणजे माझ्याकडे आता संधी नाहीये, म्हणून मी नैतिकता पालन करतो. तर प्रभुपाद काय म्हणायचे? ग्रेटनेस ऑफ द मॅन इज टेस्टेड इन काय ट्राईंग सर्कमस्टान्स किंवा चॅलेंजिंग सर्कमस्टान्स. की एखादा व्यक्ती खरंच किती प्रगत आहे हे त्याच्या काय म्हणतात, की अशा ट्राईंगला काय म्हणता येईल, कठीण प्रसंगी समजतं. की समजा एखादा आता खूप म्हणणार की मी साधू आहे, साधू आहे, आणि रस्त्याने चालताना एखाद्या व्यक्ती म्हणले हे टकल्या, आणि त्याला लगेच शिवी दिली, अबे तू क्या समजता है. तर तिथे त्याची तो व्यक्ती कुठल्या स्तरावरती ते समजून जातो. असं म्हणतात ना की जोपर्यंत व्यक्ती तोंड उघडत नाही तोपर्यंत समजत नाही तो किती प्रगत आहे. तसंच मोरे खऱ्या कठीण प्रसंगी व्यक्तीची महानता समजते. की जास्त भूक लागल्यावरती किती आरडाओरडा करतो, किंवा एखादी काही त्रास झाल्यावरती कसा बोलतो, कुणी अपमान केल्यावरती कसा बोलतो. नाहीतर जव्हारमध्ये येऊन क्लास देईल तर सोपंच आहे, कारण सगळे प्रभूजी प्रभूजी म्हणणार, मोठ्या मोठ्या गोष्टी करायला काही हरकत नाही, काही वाटत नाही. परंतु बाहेर येऊन पटकन कोणी समजा अपमान वगैरे केला, तर तोंडातून काय शब्द बाहेर येतो, त्याच्यावरून समजते की या व्यक्तीची प्रगती किती आहे. तर ठीक आहे, तो विषयांतर होईल. नंतर आणखीन एक गोष्ट होती की समदृष्टी का असते किंवा व्यक्तीला समदृष्टी कधी येते. आता समजा तुमच्यापैकी किती जणांना राग मल्हार आवडतो आणि किती जणांना दुसरा कुठला राग आहे, राग भैरव, भैरव आवडतो, भैरवी आवडतो. बरोबर, तुम्ही एक्झॅक्टली, तुम्ही एक्झॅक्ट बरोबर ओळखले. तर ही संकल्पना आहे
जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल आकर्षण असते तेव्हा विविधतेमध्ये रुची निर्माण होते. समजा ज्या व्यक्तीला शास्त्रीय संगीत समजतं तर तो व्यक्ती म्हणणार अरे राग भैरव कितना अच्छा है, सुबह सुबह गाना चाहिए, नाहीतर राग मला ये टाइम में गाना चाहिए. आता मला स्वतःला पण शास्त्रीय संगीत माहिती नाहीये, तर आपल्याला माहिती नाही म्हणून आपल्यासाठी ते म्हणतात ना काला अक्षर भैस बराबर. आपल्यासाठी सगळं सारखंच आहे, कारण त्याच्यातले आपल्याला ज्ञानच नाहीये काही. परंतु ज्याला शास्त्रीय संगीत माहिती आहे ते लोक थोडस जरी मागे पुढे झाले अरे हे गलत है म्हणतात, ये ऐसा नाही गाणे का. आणि मग त्याच्यात ते लोक सांगू शकतात की मला राग भैरवी आवडतो किंवा मला दुसरा राग आवडतो. तसंच ज्या व्यक्तीला खाद्यपदार्थाची आवड आहे, जेवण करण्याची या अन्नपदार्थाची खूप आवड आहे, तो सांगू शकतो मला पिझ्झा आवडतो किंवा मला इटालियन आवडतं किंवा मला चायनीज आवडतं. परंतु जेव्हा व्यक्ती या समस्तरावरती येतो तर त्याच्या मनामध्ये कुठल्या गोष्टीबद्दल आकर्षणच नाहीये. तर त्याच्यासाठी तुम्ही पिठाला गरम करून काय म्हणतात आपल्याला रोट जरी करून दिले काय आणि पिझ्झा बनवून दिला काय, दोन्ही समान आहेत. कारण तुझ्याकडे त्याच्या मनामधलं ते आकर्षण आता संपलंय. तसंच आकर्षण संपल्यामुळे किंवा त्या इच्छा संपल्यामुळे त्याला दगड आणि सोनं एका स्तरावरती बघणं शक्य आहे. ज्याला काही मनामध्ये काही काही लोक असे असतात, तुम्ही बघितले, मी काही काही बघितले असे की आश्रमात पण बघितले काही काही भक्त की ते बघतच नाहीत की कुठल्या डब्यात काय भाजी आहे आणि काय राईस आहे की चपाती आहे. फक्त येतात, डोळे अर्धे बंद उघडे ठेवणार, सगळीकडे एक एक चम्मच टाकणार आणि प्लेटमध्ये आपल्या घेणार आणि जेवायला सुरुवात करणार. परंतु माझ्यासारखे जे असतात ते आधी जाऊन बघतात आज काय आलंय आणि मग त्याच्यावर ठरवणार की जेवण करणार की नाही करणार, आणि करणार तर काय घेणार. मग असं निवडून निवडून घेणार. का आपण असं निवडून निवडून घेतो, कारण की आणखीन मनामध्ये त्या इच्छा आहेत की मला हे आवडतं ते नाही आवडत. तर ठीक आहे, भक्तीमध्ये हळूहळू शुद्ध होणार आपण. परंतु जे भक्त असे असे लोक आहेत, ही काही म्हणजे संकल्पना नाहीये की त्यांचं केवळ शरीराला जिवंत ठेवायचं हेच जीवनाचं प्रयोजन असतं त्यांच्या. तर त्यांच्यासाठी कारल्याची भाजी आली काय किंवा पनीरची भाजी आली काय दोन्ही समान असतं. कारण आकर्षण का नाहीये, रुची का नाही विविधतेमध्ये, कारण आकर्षण संपून गेलंय. तसंच या व्यक्तीला भौतिक गोष्टीबद्दल काही राहिलंच नाही त्याच्या मनामध्ये इच्छा आकांक्षा. त्याच्यामुळे दगड काय आणि सोनं काय तो असं समान दृष्टीने बघू शकतो. तर हे असं समानतेच्या स्तराचं आहे. भौतिक आकर्षण नसल्यामुळे हा व्यक्ती सर्व काही समान स्तरावरती बघू शकतो. तुम्ही असं तुमच्यापैकी कोणी असे व्यक्ती बघितले की नाही ज्याला कुठला पदार्थ काय आहे काही फरक पडत नाही? अरे चला, सगळ्यांना चालेल चालेल, भक्ती मार्गामध्ये काही प्रॉब्लेम नाही. भक्तीमध्ये तुम्हाला जे आवडतं ते करून खाऊ शकता. नशीब तुम्ही अष्टांग योगामध्ये गेले नाही. अष्टांग योगामध्ये गेले असते तर असं करावं लागलं असतं तुम्हाला. करेला आहे का पनीर आहे का सेम. आपल्याला भक्तीमध्ये चिंता नाही, कारण सगळा प्रसाद आहे. पण ठीक आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आता सांगणार नाही. चालेल, बरं सांगतो, घाबरू नका. जेव्हा सगळे नवीन नवीन भक्त इस्कॉन मध्ये आले होते अमेरिकेला, तर प्रभुपाद त्यांना खूप जेवण द्यायचे. म्हणजे लेक्चर मध्ये, आता समजा आपलं जेव्हाचं लेक्चर आहे तर बाहेर जो येण्याचा दरवाजा आहे तिथे गुलाबजामुन भरलेली एक जार ठेवली जायची, अशी मोठी काचाची भरणी, आपल्याकडे लोणचं घालतात. तर मग एखाद्या एखाद्या भक्ताला समजा कंटाळा आला, रे इस्कॉन मध्ये खूपच नियम आहेत, हे करायचं नाही ते करायचं नाही हे बघायचं नाही, तर मग त्याला वाटत मी चाललो आता इस्कॉनला सोडून. तर ते बाहेर जाता जाता काय करायचं की त्याला बघायचं की अरे दरवाजामध्ये काहीतरी ठेवलंय. तर मग असं होतं की ज्याला जेवढी इच्छा आहे त्याने तेवढं खायचं. तर मग तो ती भरणी उघडायची आणि 3-4 गुलाबजामुन खायचे. आणि मग नंतर त्या भक्ताच्या मनात विचार यायचा, अरे ठीक आहे, इस्कॉन एवढं पण वाईट नाही, थोडे दिवस आपण बसूया. तर परत लोक बसायचे. तर असं सुरुवातीला प्रभुपादांनी एका वेळेस 15, 20, 25 असे आयटम करून करून भक्तांना खाऊ घातले आणि गळा भरेपर्यंत खा असं त्यांना सांगितलं. परंतु मग जसे भक्त हळूहळू गंभीर व्हायला लागले साधनेमध्ये, नंतर प्रभुपाद म्हणायला लागले की बस आता जास्त नाही जेवायचं, एवढंच जेवण करा, हेच खायचं ते नाही खायचं, असे सांगायला लागले. मग एक भक्त बोलला, प्रभुपाद सुरुवातीला तुम्हीच म्हणायचे की अरे गळा भरून खा, खीर खा, गुलाबजामुन खा, पनीर खा, आता तुम्हीच म्हणताय की असं नाही ते नाही. प्रभुपाद म्हटले, सुरुवातीला मी बोललो तेव्हा तुम्ही पालन केलं,
आता पण बोलणारा मीच आहे. तर आता पण तुम्हाला पालन करावं लागेल. तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे, की ठीक आहे आपण भक्तीमध्ये नवीन आहोत. इंद्रिय शुद्ध करायला आपल्याला वेळ लागेल. त्याच्यामुळे आता आपण सगळ्या पदार्थांचं गळा भरेपर्यंत जेवण केलं तरी काही हरकत नाही. परंतु 20 वर्ष, 25 वर्ष जशी जशी आपण प्रगती करू, तसं आपल्याला थोडीशी समोर समोर जायला लागेल इंद्रियांच्या स्तरावरून. पण सध्याच काही टेन्शन घेण्याची गरज नाही. जसं की मी तुम्हाला मित्र 10 वर्षापासून आहे तरी पण आधी बघून घेतो काय मेनू आहे, तेव्हा जेवायला जातो. तर वेळ लागेल. याचं काही जास्त तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर प्रभुपाद याला म्हणायचे बॉइलिंग द मिल्क. बॉइलिंग द मिल्क म्हणजे काय, की आपण सुरुवातीला दूध जमा केलं, परंतु आता दूध घोटण्याची वेळ आहे. दूध घोटण्याची वेळ आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करायचं. अधिकाधिक त्या गोष्टीमध्ये काय म्हणता येईल, की प्रगती करायची. तर ठीक आहे. तरी भक्तीमध्ये तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यातल्या त्या जेवणाचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. नाहीतर असं सांगू नका कोणाला, की प्राणनाथ क्लासमध्ये बोलला, की जेवण आपल्याला असं करावं लागेल. तर मला सगळे पिटतील. तर नंतर समोर काय आहे, जसा हा योगी आत्म्यामध्येच आनंद किंवा समाधान शोधतो, तसे भक्तांनी भक्तीमध्येच आनंद शोधला पाहिजे. हे आपण मागच्या वेळेस पण चर्चा केली होती. इथे पण बघा आता हा योगी व्यक्तीला जर समजा, तर याचा मार्ग बिचाराचा खूप कठीण आहे. त्या योगासनामध्ये, त्याच्या त्या शास्त्राध्ययन, त्या गोष्टीमध्ये त्याला आनंद शोधावा लागेल. तो जर म्हटला, अरे आज थोडं क्रिकेट का मॅच है, वर्ल्ड कप का फायनल है, तर आज मी हिमालयातून बाहेर येतो आणि हरिद्वारला जाऊन मॅच बघून येतो. तर असं केलं तर त्याला योगामध्ये कधीच सिद्धता नाही मिळणार. तर कारण हे तर त्याचं पूर्ण गडबड होऊन जाईल त्याच्या मनातल्या संस्कारांची. तसंच भक्तीमध्ये पण आहे. आपल्याला पण भक्तीच्या अंगांमध्येच आनंद शोधला पाहिजे. की समजा प्रसादामध्ये म्हणा किंवा कीर्तन ऐकण्यामध्ये, कीर्तन करण्यामध्ये, भक्तांची सेवा करण्यामध्ये, दर्शन घेण्यामध्ये, तीर्थयात्रेला जाण्यामध्ये किंवा भगवद्गीता वाचायला कठीण वाटते तर कृष्णा बुक वाचण्यामध्ये किंवा कोणाचा फिलॉसॉफी क्लास खूप टफ वाटतो तर राधा गोविंद महाराज किंवा अशा भक्तांचा क्लास जे की कथा करतात, गौर कृष्ण महाराज किंवा अमोघ लीला प्रभू जे काही आहे, जे आवडतं त्याच्यामध्ये आनंद शोधायचा. कुठला प्रसाद, संगीत, क्लास, फिरणे, पर्यटन जे काही आहे फक्त भक्तीशी संबंधित पाहिजे. परंतु जितकं होईल तितकं सुरुवातीला तर कठीण जाईल. परंतु सोशल मीडिया, फेसबुक प्रत्येक वेळेस का बोलतो सोशल मीडिया वगैरे, कारण मी एका वरिष्ठ भक्तांच्या क्लासमध्ये पण ऐकलं की आधुनिक काळामध्ये म्हणजे हो सॉरी सॉरी सर्वांना अडकतोय. हा मग माताजींना आपल्याला मेसेज करावा लागेल. 1 मिनिट. त्यांना कसा मेसेज करू? माताजी आवाज येतो तुम्हाला? संगीता माताजी? आता त्यांना मेसेज कसा तुम्ही मेसेज करा माताजी, अनिता माताजी. हा. तर ते प्रभूजी बोलले की ह्या आधुनिक युगामध्ये साधकांची किंवा धर्माचं पालन करणाऱ्या लोकांची सगळ्यात जास्त हानी या मोबाईल किंवा इन्स्ट्रुमेंटमुळे होते. खरे तुम्ही विचार करा ना, मोबाईल 24 तास आपल्या सोबत आहे आणि जेव्हा आपलं मन कमजोर झालं, आपण चुकीने एखादी चुकीची साईट टाईप केली की लगेच जे नको ते समोर येतं. म्हणजे एका क्षणामध्ये व्यक्ती काय म्हणता येईल की उच्च शिखरावरून खाली दरीमध्ये पडू शकतो. त्याच्यामुळे हे खूप भयंकर आहे. आणि आपली जर इच्छा नसेल की बाबा वाईट नाही बघायचं, तरी आपण फेसबुक उघडलं आणि स्क्रोल करत गेलो तर काही लोक काहीच्या काही पण टाकत राहतात. आणि मग बाहेरच्या न्यूजमुळे की या राजकारण्याने त्याला हे केलं, इथे याची हत्या झाली, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनावरती मग जप करताना विचार येणार किंवा मन इकडे तिकडे जाणार. तर आधुनिक काळामध्ये खरंच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हे सोशल मीडिया आहे. आणि सोशल मीडियाच्या साहाय्याने हे अमेरिका किती जास्त पैसा कमावते पूर्ण जगभरातून. तर ठीक आहे, आपला हा सोशल मीडियाचा विषय नाही. कधी आपण चर्चा केली तर बघू सोशल मीडियाचे काय डिसएडव्हान्टेज आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला डोपामिन डिटॉक्सचे काही व्हिडिओ पाठवले होते. बघितले का तुम्ही? बघितले सर्वांनी सर्वांनी बाकीच्यांनी नाही बघितले होते. ठीक आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ना डिजिटल वेलबिंग म्हणून एक सेटिंग असते. सेटिंगमध्ये जर तुम्ही गेले तर डिजिटल वेलबिंग म्हणून एक ते सेटिंग आहे. तर त्याच्यामध्ये एका दिवसामध्ये आपण मोबाईल किती तास वापरला ते दाखवतं.
तर मध्ये असं बघितलं म्हणजे मध्ये मध्ये आपल्याला कळेल की अरे खूप जास्त वेळ चाललाय. किंवा एक युअर आवर, वाय व यू आर एच ओ यू आर, युअर आवर नावाचं एक ऍप आहे. ते ऍप पण दाखवतं की आपण दिवसभर किती वेळ मोबाईलवरती होतो आणि कुठल्या ऍपचा जास्त उपयोग केला, की समजा युट्यूब 2 तास, व्हॉट्सअप 1.5 तास. तर त्याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन पण आहेत की दिवसाला किती आपण वापरायचं. तर ठीक आहे, प्रत्येकाचा वैयक्तिक आहे, व्यवसायानुसार तुम्हाला गरज पडत असेल. परंतु हे जितकं शक्य आहे तितकं आपण याच्यापासून वाचायला पाहिजे, कारण ह्या सगळ्या इम्प्रेशन्स आपल्या माइंडमध्ये जातात, की राहुल गांधी असा बोलला मग तेच विचार, किंवा या हिरोईनचं असं झालं मग तेच विचार, हा पिक्चरनं असं केलं. तर हे थोडंसं जितकं शक्य आहे तितकं आपल्याला टाळावं लागेल आणि भक्तीमध्ये आनंद शोधायचा. असं नाही की आपल्याला काही आनंद नाही. योगी सारखं तर नाही, हे करेला आणि पनीर समान नाही म्हणत आहे आपण. प्रसाद, कीर्तन, लेक्चर, पुस्तके, किंवा फिरायला जाणं, व्यायाम करू शकतो, खेळू शकतो. मनाला या गोष्टीतून आपल्याला थोडंसं वाचवावं लागेल. तर प्रगती व्हायला वेळ लागतो, त्याच्यामुळे सबुरी आवश्यक आहे. कुठल्याही मार्गामध्ये आपण बघतो की जसं आपण मागे पण चर्चा केली की चट मंगनी पट शादी, किंवा पी हळद आणि हो गोरी, किंवा आणखीन काय लोक म्हणतात, आणखीन एक काहीतरी म्हण आहे ना अशी, तूप खाल्लं की रूप येत नाही अशा म्हणी आहेत. ते पटकन होणार नाही, वेळ लागणार आहे. त्यातल्या त्यात भक्ती खूप फास्ट आहे. बाकीचे मार्गात तर खूप आणखीन वेळ लागतो. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला सबुरीने हा प्रयास करावा लागेल, की मन सोशल मीडियाकडे जाईल, परत त्याला घेऊन येणे. मनाला कसं कंट्रोल करायचे समोर याच अध्यायामध्ये येणार आहे विषय. थोडंसं वाचावं लागेल. कदाचित तुम्ही सगळे मोबाईलचा जास्त वापर करत नसाल. मी स्वतः करायचो म्हणून सांगतो. तुमच्यापैकी तुम्ही मोबाईल वापरता जास्त का नाही वापरत? वा, छान आहे, छान आहे. तुमचं तुमचं 50% थोडा की फार? ते- चालेल. आता मी माझं तरी ऍक्सेप्ट करतो बाबा. मी तर इतका वेळ माझा जातो तरी मी फेसबुक वरती नाहीये, इंस्टाग्राम, ट्विटर एकदा पण गेलो नाही, नशीब. परंतु तरी सुद्धा हे व्हॉट्सअप आणि युट्यूब मध्ये काय आजारी असलं की मग असं शॉर्ट्स बघत टाइमपास व्हायचा. मग प्रभूजीने सांगितलं, अरे युअर आवर ऍप घ्या तुम्ही. मग मी ऍप घेऊन बघितली किती वेळ वाया जातोय. मग काही रिस्ट्रिक्शनचे ऍप घेतले, की त्याच्यामध्ये युट्यूब उघडतच नाही, फेसबुक उघडत नाही, आणि काही साईट्स उघडत नाहीत, नको असलेल्या साईट्स. आणखीन काय आहे त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन आहे, की समजा युट्यूब दिवसातून फक्त 10 मिनिटच उघडणार. तर याच्यामुळे बराच फायदा होतो. त्याच्यामुळे मी माझा पर्सनल अनुभव तुम्हाला सांगितला, नाहीतर मन आपल्याला कुठल्या कुठे घेऊन जाईल. अं, तर बघा, हे भक्ती करतोय म्हणजे आपण अग्नी पेटवतोय, आणि सोशल मीडिया इकडे तिकडे वेळ घालणे म्हणजे त्या अग्नीत पाणी टाकण्यासारखं आहे. मग आपण म्हणणार, अरे प्रभूजी इतक्या वर्षापासून इस्कॉनला येतो, काहीच फरक नाही पडला. कसा फरक कसा फरक पडणार? तर हे आहे, ठीक आहे, काही हरकत नाही. प्रभुपाद तात्पर्यामध्ये या आताच्या चर्चेमध्ये सोशल मीडियाबद्दल तुमचं स्वतःचे काही साक्षात्कार किंवा काही मनोगत, किंवा तुम्ही कसं करता, कुणाची काही सांगण्याची इच्छा असेल तर सांगू शकता. कशामुळे कशामुळे? अरे वा वा, थँक्यू थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन. माझं पण तसंच. हा, ते खूप खूप कठीण आहे, कारण ते तुम्हाला डोपामाइन डिटॉक्सचा व्हिडिओ मुखाड्याला पाठवला नाही वाटते, कदाचित पाठवेल परत. तर हे असं का होतं याच्यावरती त्यांनी वैज्ञानिक संशोधन केलं, का आपण तासन तास मोबाईलला पकडून राहतो. तर मी पण भक्तीला येण्याच्या आधी एक पण क्रिकेटची मॅच सोडायचो नाही, सगळ्या मॅच बघायचो. परंतु जेव्हा भक्तीमध्ये आले, मी 2011चं इंडियाने वर्ल्ड कप फायनल जिंकलं, ते मला माहित पण नव्हतं की वर्ल्ड कप फायनल झाला म्हणून. तर होऊ शकतं असं काही, अशक्य काही नाहीये. तर पण मोबाईल वापरायचा नाही असं मी म्हणत नाहीये. परंतु आपण बघितलं पाहिजे की कन्स्ट्रक्टिव्ह उपयोग आपण किती करतोय. जसं म्हणतात ना, ते माकडाच्या हातात शॅम्पेन. म्हणजे व्यवसायासाठी आपण वापरतोय का टाइमपाससाठी वापरतोय. आणि आणखीन काय इकॉनॉमिक्स मध्ये म्हणतात, व्हेन समथिंग इज फ्री देन यू आर द प्राइस. की जर समजा मला काही फुकट भेटत असेल, याचा अर्थ त्याचं मूल्य तुम्ही स्वतः आहात. आता फेसबुक, युट्यूब, इंस्टाग्राम सगळं फुकट आहे. तर फुकट का आहे? कारण तुमचा वेळ हे त्याचं मूल्य आहे.
आणि याच्यावरून भरपूर पैसा कमवतात ते तर मोठा वेगळा विषय आहे. बरं आपण हे YouTube, Facebook वापरल्याने प्रदूषण होतं की नाही होतं? कसं होतं? वेव्हज वेव्हज ठीक आहे. आणखीन मी पण थोडी मी मध्ये-मध्ये असे काही व्हिडिओ चेक करतो. YouTubeमध्ये पण खूप छान-छान व्हिडिओ आहेत. तर मी एक चेक केला होता की हाऊ इंटरनेट कॉजेस पोल्युशन. तर तुम्ही समजा आता सर्च केलं की टाइप केलं काहीतरी की YouTube असं टाइप केलं आणि ते टाइप केल्यावरती तुम्हाला ते YouTube उघडेपर्यंत किती पोल्युशन होतं याची पण इंटरनेटवरती व्हिडिओ आहेत. तर ठीक आहे विषय दुसरा होईल. तर कोण सांगेल कसं पोल्युशन होतं? तुमची अंडरस्टँडिंग काय? वेव्ह सोडून प्रदूषण होतं की नाही होतं? माइंड नाही. मी वातावरणाचं प्रदूषण म्हणतोय. वातावरणाचं, निसर्गाचं. कसं होतं? ठीक आहे. आता तुम्ही नाहीतर परत YouTubeवरती शोधत बसाल. कशासाठी मी सांगतो, की आपल्याला असं वाटतं, की मी तासनतास मोबाईल बघतो, तर माझ्या पैशाचा डाटा आहे, कोणाचं काहीच नुकसान नाहीये. किंवा लोकं आधी म्हणायचे, "अरे, पेपर बनवताना झाडे कापावी लागतात. मोबाईलमध्ये काय आहे? आपण आर्टिकल वाचू शकतो." तर कसं असतं, जेव्हा तुम्ही एक सर्च करता, YouTube.com किंवा मुंबई असा तुम्ही सर्च केला, तर तुम्ही ते सर्च केलेली कमांड जी आहे, ती कमांड जाते डाटा सेंटरमध्ये. तर Googleचे डाटा सेंटर असतात प्रत्येक देशामध्ये म्हणा किंवा समुद्रामध्ये. तर त्या डाटा सेंटरमध्ये काय आहे, की मोठ्या-मोठ्या 10-10 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये त्या लोकांनी डाटा साठवून ठेवलेला असतो. जसे की आपल्याकडे मेमरी कार्ड असतं 32 जीबीचं किंवा 64 जीबीचं. तर यांच्याकडे टेराबाइट्सच्या अशा लाखो लक्षावधी डिस्क असतात. ज्याच्यामध्ये पूर्ण डाटा साठवला जातो. मग जेव्हा तुम्ही समजा टाइप केलं, आता कोणाचं नाव सांगू? समजा विराट कोहली असं टाइप केलं, तर ती कमांड जाणार डाटा सेंटरमध्ये. डाटा सेंटरमध्ये सगळीकडे शोधणार विराट कोहलीबद्दल कुठे-कुठे माहिती आहे आणि ती माहिती काढून तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती दाखवणार. परंतु हे करताना त्या डाटा सेंटरला खूप इलेक्ट्रिसिटी वापरावी लागते आणि ही इलेक्ट्रिसिटी कशी बनवली जाते? कोळशाच्या साहाय्याने. खास जास्तीत जास्त जगामध्ये इलेक्ट्रिसिटी कोळशाच्या साहाय्याने बनवली जाते. तर ही इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी पर्यावरणाचं खूप प्रदूषण होतं. तर मी असं तुम्हाला परत कधी चेक करावं लागेल. एक तुम्ही फक्त विराट कोहली सर्च जरी केला, तरी मी पक्का शुअर नाहीये, तर 7 ग्राम कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये सोडला जातो. तर विचार करा तुम्ही 2-3 तास मोबाईल, YouTube बघत बसले, तर तुम्ही किती प्रदूषण करताय पर्यावरणाचं. आता कळालंय प्रदूषणाचा विषय. होतं की नाही प्रदूषण? कळालं ना? काहीच फ्री नाहीये. आपण पर्यावरणाचं खूप नुकसान करतोय. आणखीन बऱ्याचशा काही गोष्टी आहेत, वेव्हज पण आहेत. ते आपण नंतर कधी चर्चा करू या विषयावरती, की सोशल मीडियाचे काय प्रॉब्लेम आहेत. प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये काय सांगितलं आपण ते बघूया. परमसत्याच्या अनुभूतीशिवाय पुस्तकी ज्ञान हे निरुपयोगी आहे. तर प्रभुपादांनी भक्तिरसामृत सिंधू मधल्या एका श्लोकाचा संदर्भ दिलाय. अथ श्रीकृष्ण नामादी न भवेद ग्राह्य इंद्रिय सेवन्मुखी जिव्हादू स्वयमेव स्फुरति अधः. भगवंतांचं नाम, गुण, रूप, लीला हे भौतिक इंद्रियांनी आपण नाही समजू शकत. तर याच्यासाठी काय करावं लागेल, की इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये नियोजित करावं लागेल. आणि या सेवा केल्यामुळे, नियोजनामुळे आपल्याला हे ज्ञान हळूहळू उगम पावायला लागेल. जसे की जिभेला सेवेमध्ये लावणे म्हणजे प्रसाद घेणे, मंत्र जप करणे, असे जे काही विविध अवयवांची सेवा आहे, त्याच्या सहाय्याने हे ज्ञान आपल्याला मिळू शकतं. नाहीतर दूषित इंद्रियांच्या सहाय्याने हे ज्ञान घेणे शक्य नाही. सेवा करून इंद्रिय शुद्ध झाल्यावरतीच हे ज्ञान मिळणार. नंतर ही भगवद्गीता म्हणजे कृष्ण भावनेचे विज्ञान आहे. केवळ सांसारिक पांडित्याद्वारे कोणीही कृष्ण भावना भावित होऊ शकत नाही. ही तर आपण बऱ्याचदा चर्चा केली आहे, की आता समजा तुम्ही आणि मी आपण जेवढा गीतेचा अभ्यास करतोय, तर आपल्यापेक्षा खूप जास्त माहिती असणारे खूप लोक आहेत जगामध्ये, की ज्यांनी की भगवद्गीतेमध्ये 2-2, 3-3 PhD केल्यात. अशी लोक आहेत की जे 1 ते 700 श्लोक एका म्हणजे काय न थांबता सांगू शकतात. 1 ते 700, 700 ते 1 किंवा ऑड नंबर, इव्हन नंबरला मराठीत काय म्हणतो आपण? ऑड नंबर, इव्हन नंबर. हां, हां, हां.
सम नंबरचे श्लोक, विषम नंबरचे श्लोक असे लोक आहेत जगामध्ये. पहिला, तिसरा, पाचवा, सातवा, 11वा असे श्लोक. परंतु एवढं सगळं करून काय, मग तुम्ही संध्याकाळी करता काय, तर स्मोकिंग करतात आणि ड्रिंक घेतात. याचा अर्थ काय, की प्रभुपाद काय सांगतात, की सांसारिक पांडित्याद्वारे कोणी कृष्ण भावना भावित होऊ शकत नाही. म्हणून जरी आपल्याला भगवद्गीता थोडीशीच माहिती आहे, परंतु आपण जी करतोय भक्ती ती खूप मोठी गोष्ट आहे. कारण की या स्तरावरती येण्यासाठी अनेक, जसे भगवंत गीतेमध्ये म्हणतात, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. अनेक जन्मानंतर व्यक्ती भक्ती करायला सुरुवात करते. मग असं नाही की गीता पाठ असली म्हणजे व्यक्ती भक्ती करेलच असं नाहीये. किती लोकांना गीता पाठ आहे, किती लोकांनी गीतेवरती टीका लिहिली आहे, आणि एवढं सगळं करून लोक म्हणतात की कृष्ण नावाचा व्यक्तीच नाही, मीच कृष्ण आहे. तर सांसारिक पांडित्याने किंवा बुद्धीच्या बळाने आपण हे समजू शकत नाही, हे एक समजलं पाहिजे. त्याच्यासाठी प्रभुपादांनी तात्पर्य सांगितले की भक्तांचा संग करावा, भक्तांची सेवा करावी, त्यांची कृपा घ्यावी, त्याच्या सहाय्याने हे ज्ञान आपल्याला काय म्हणता येईल, अनुभूत करता येईल. प्रभुपाद का ह्या अशा टिप्पणी लिहित आहेत? ज्ञान विज्ञान या शब्दावरती प्रभुपाद व्याख्या लिहित आहेत. विज्ञान म्हणजे साक्षात्कार, तर साक्षात्कारासाठी काय केलं पाहिजे याच्याबद्दल प्रभुपाद सांगतात. दिव्य ज्ञानाच्या आधारे मनुष्य आपल्या श्रद्धेमध्ये दृढ राहू शकतो, परंतु केवळ पुस्तकी ज्ञानाने तो सहजपणे मोहित होऊ शकतो आणि वरकरणी विरोधाभासामुळे गोंधळून जाऊ शकतो. म्हणून लोक म्हणतात की रामाने असं का केलं, वालीला का मारलं, याने त्या काय केलं. तर ते फक्त त्यांना माहिती आहे की रामायण काय आहे, परंतु साक्षात्कार काही नाही. त्याच्यामुळे ते या विरोधाभासाने गोंधळून जातात. म्हणजे प्रश्न येण्याच्या मध्ये काही समस्या नाहीये, पण त्या प्रश्नामध्येच अडकून नाही पडलं पाहिजे. त्या प्रश्नामध्येच मग आयुष्यभर अरे यानं काय केलं, सीता देवीने असं का केलं, कृष्णाने हेच का केलं, रासलीलाच का केली, आणि मी भक्ती करणार नाही. याचा अर्थ काही त्याच्याकडे माहिती केवळ एज्युकेशनल माहिती आहे, त्याचा काही अनुभूती नाही त्या व्यक्तीला. तर त्याच्यासाठी भक्ती करणं, इंद्रियांना भक्तीमध्ये नियोजित करणं आवश्यक आहे. तर हा झाला आपला श्लोक नंबर 8. आपण 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये बघितले की आरूढ स्तरावरती आल्यावरती व्यक्तीचे लक्षणं काय असतात. 7व्यामध्ये आपण बघितलं की त्या व्यक्तीने मनावरती विजय मिळवला, सगळ्या वासनांना पुसून टाकलं, मन आपल्या साधनेमध्ये स्थिर आहे, भौतिक स्तरावरच्या द्वंद्वाने तो प्रभावित होत नाही, मन, बुद्धी आणि अहंकाराच्या स्तरावर. नंतर 8 मध्ये बघितले की शास्त्रांचं ज्ञान आणि साक्षात्कारामध्ये तो तृप्त असतो, आपल्या साधनेमध्ये फिक्स आहे, इंद्रियांना जिंकलंय, आणि भौतिक आकर्षण नसल्यामुळे सगळ्या गोष्टी समान बुद्धीने बघतो. त्याच्यामुळे आपण भक्तांसाठी बघितले की भक्तांनी पण भक्तीमध्येच आनंद शोधला पाहिजे. सोशल मीडिया कसा प्रॉब्लेम करतो याचा पण थोडं खूप संक्षिप्त स्वरूपात चर्चा केली. आपले बाबा चव्हाण सर गावी गेले का? मग आज चव्हाण माताजी जॉईन नाही झाल्या. ठीक आहे. आपण श्लोक नंबर 9 तरी कम्प्लीट करूया, म्हणजे एवढा हा विभाग विभाग काय म्हणता, सबविभाग पूर्ण झाल्यासारखा होईल की आरूढ स्तराची लक्षणं. याच्या आधी तुमचा काही प्रश्न आहे या चर्चेमध्ये? तुम्हाला काही योग्य नाही वाटलं सोशल मीडिया, मोबाईल किंवा हे वर्णन, तर तुम्ही तुमचे एक चर्चा म्हणून मांडू शकता. इथे असं नाही की मीच बोललं पाहिजे असं अपेक्षित नाहीये. तुम्ही तुमचे पण अनुभव वगैरे बोलू शकता. कुणाला काही बोलायचंय? ठीक आहे, तुम्ही सगळे दिवसभर बोलून थकले वाटते. चालेल. श्लोक नंबर 9. सुरोन्मित्रारी उदासीना मध्यस्थ द्वेष बंधुषु साधुषु अपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. तर तुम्ही गीतेमध्ये अभ्यास कराल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की भगवंत समबुद्धी किंवा मनाच्या समानतेवर येण्यावरती खूप भर देतात. किती युक्त इति उच्यते योगी, किंवा समबुद्धी, शीतोष्ण मान अपमान, अशा पुढे पण येणार आहे 12व्या अध्यायामध्ये. मला वाटतं आणखीन दुसऱ्या अध्यायामध्ये पण होतं की बाह्य दृष्टिकोनातून ज्या विरोधाभासांच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये स्थिर होणं, याला अध्यात्मामध्ये खूप महत्व आहे.
निष्काम कर्म, ज्ञान योग, अष्टांग योग किंवा भक्ती योग, कुठलाही योग. तर याच्यामध्ये सम येण्यावरचे आपण काही काय म्हणते काही प्रकार बघितले, की उष्णता, थंडी, मान, अपमान, सुख, दुःख याच्यामध्ये तो सम असला पाहिजे. नंतर अश्म आणि स्वन या दोघांच्याकडे समान बुद्धीने बघितलं पाहिजे. तर बऱ्याचदा तर हे समबुद्धी मध्ये येणं खूप महत्वाचं आहे कुठल्याही साधनेमध्ये. भक्तीमध्ये पण तेच आहे की समजा आता आपल्याला मान अपमानाने किती फरक पडतो किंवा एखादी गोष्टीची उपलब्धता झाल्याने नाही झाल्याने आपण किती चिडचिड करतो की नाही करतो. तर याच्यावर आपण स्वतःच परीक्षा करू शकतो की आपण किती प्रगती केली आहे. तुम्ही कधी बघाल की काही जे वरिष्ठ भक्त असतात ते एकदम नेहमी शांत असतात की ठीक आहे इतना नाही हुआ ना करेंगे. परंतु आता समजा आता माझ्यासारखा आहे तो एकदमच लगेच चिडचिड की अरे असं का नाही तसं का नाही सगळं प्लॅनिंग करणार. ठीक आहे आपल्याला वेळ लागेल. तरी समबुद्धीच्या स्तरावरती येणं खूप आवश्यक आहे. तर वस्तूंना समान बघणं हे थोडंसं सोपं आहे. परंतु व्यक्तीला समान बघणं हे थोडंसं कठीण जातं. समजा एखादा व्यक्ती ओप्पोचा मोबाईल आणि एमआयचा मोबाईल दोघाला थोडा समान दृष्टीने बघेल की म्हणजे ठीक आहे थोडाफार तर मेमरीत फरक आहे काही नाही चालून जाईल. परंतु आपला मुलगा आणि शेजाऱ्याचा मुलगा किंवा आपल्याशी गोड बोलणारा व्यक्ती आणि आपल्याला कटू बोलणारा व्यक्ती यांना समान बघणे हे थोडंसं कठीण आहे. पण हा आरूढ स्तरावरती आलेला योगी आहे तो सगळ्या कॅटेगरीच्या लोकांना समान बघतो. तर ही त्याची प्रगती आहे. तर या सगळ्या गोष्टींची व्याख्या आपण बघणार आहोत. सुहृद म्हणजे काय, मित्र म्हणजे काय. तर हा श्लोक काय सांगतो की हा आरूढ योगी जो आहे व्यक्तींना आपण समान स्तरावरती बघतो. तर सुवर्ण आणि अश्माला समान बघणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती म्हणजे जो वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना समान दृष्टीने बघतो. तर सुहृद म्हणजे कोण? जो स्वभावतःच तुमचा हितचिंतक आहे. की म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी काही चांगलं केलं म्हणून तुमचा तो चांगला करतो असं नाही. काही काही लोकांचा स्वभावच असतो की इतरांचं चांगलं चिंतन आहे. त्याला सुहृद म्हणतात. मित्र म्हणजे स्नेहामुळे हितकारी. तर सुहृद कसा होता की तुमच्याबद्दल काही स्नेह असो की नसो तरी सुद्धा जसे की प्रभुपाद म्हणायचे युअर एव्हर बेस्ट वेल विशर. परंतु मित्र म्हणजे काय की तुमच्या प्रति त्या व्यक्तीला काहीतरी स्नेह आहे आणि त्या स्नेहापोटी तो तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करतो. आणि अरी म्हणजे काय? अरीचा संस्कृतमध्ये अर्थ आहे अरी म्हणजे शत्रू. स्नेह नसल्यामुळे शत्रू असणारा व्यक्ती. आता समजा भगवंतांचं एक नाव आहे मुरारी. अरी म्हणजे शत्रू आणि मुरा हा राक्षसाचं नाव आहे. म्हणून मुरा राक्षसाचा शत्रू म्हणून भगवंतांचं एक नाव पडलं मुरारी. तर आरी या शब्दाचा अर्थ होतो शत्रू. उदासीन म्हणजे तटस्थ. त्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही. तुम्ही आले काय, गेले काय, बसले काय, उठले काय, असा उदासीन व्यक्ती. नंतर मध्यस्थ. मध्यस्थ म्हणजे आपण म्हणतो की दोन लोकांमध्ये मध्यस्थी करणारे. हे मध्यस्थ. आणि बंधू म्हणजे नातेवाईक. हे आमचे बंधू आहेत. असं आपण म्हणतो. नातेबंधू. आणि साधू म्हणजे धर्माचं पालन करणारा आणि पापी म्हणजे धर्म आचरण न करणारा. तर हा आरूढ स्तरावर असलेला योगी या सर्व लोकांना समान बुद्धीने बघतो. जर असा स्तर आला तर हा व्यक्ती आरूढ स्तरावरती पोहोचला आहे असं आपण समजू शकतो. तर हे थोडंसं या स्तरावरती येणं थोडंसं कठीण आहे. परंतु जर आलाच तर त्याला आपण म्हणू शकतो की तो आरूढ आहे. कारण वस्तूपेक्षा व्यक्तीने आपण जास्त प्रभावित होतो. जसं की बऱ्याचदा क्लासेसमध्ये असं उदाहरण दिलं जातं की समजा एखाद्या व्यक्तीला आयफोन आवडतो आणि त्याने खूप खर्च करून आयफोन घेतलाय आणि त्याची एक प्रेयसी पण आहे. तर त्याला आयफोन सोडणं जास्त सोपं जाईल का प्रेयसीला सोडणं जास्त सोपं जाईल? आयफोन नशीब आयफोन तरी बोलले. तर असं का होतं? तर वस्तूपेक्षा व्यक्तीमध्ये आपल्या भावना जास्त असतात. आता विषय असा नाही परंतु बरेच समजा त्यांना सोडण्याचा प्रयत्न जरी केला परंतु समोरच्या व्यक्तीच्या पण भावना असतात. तर आपण लगेच त्या भावनांशी खेळणं थोडंसं कठीण जातं. भावना तोडायला मुश्किल पडतं. परंतु आयफोन आता समजा मी म्हटलं अरे आजपासून मी फोन वापरणार नाही आणि फोनला कोपऱ्यात फेकून दिलं तर फोन रडणार नाही.
की "अरे, असं का करता तुम्ही? इतके वर्ष मला वापरलं, मला सोडू नका." असं फोन नाही म्हणणार. परंतु व्यक्ती म्हणू शकते, की "अरे, विसरला का तू मला? आपण काय-काय केलं?" तर हे थोडं व्यक्तीच्या स्तरावरती समान बुद्धीवर येणं थोडंसं कठीण जातं. परंतु हा आरूढ योगी आहे, तो इथे पण पोहोचून जातो, हे पण करत. परंतु भक्तीमध्ये तर आपल्याला सगळ्या भक्तांसोबत चांगलंच राहायचं, कुणाला सोडण्याची गरज नाही. भक्तीचा मार्ग सोपा आहे. तर आपण आज 3 श्लोकांचा अभ्यास केला, 7, 8 आणि 9. त्याच्यामध्ये आरूढ स्तरावरती असणाऱ्या योगीची आपण काही लक्षणं बघितली. आता 9वा श्लोक झाल्यावरती 10 पासून कशी साधना करायची, कुठे जाऊन बसायचं, कसं बसायचं याचं वर्णन येणार आहे. ते आपण शनिवारी बघूया. त्याच्या आधी आजच्या चर्चेमध्ये काही प्रश्न आहे? येस मास्तर. हां, आता मी काल परवाच एक महाराजांचा क्लास ऐकला YouTube वरती, की महाराज म्हटले, की एखादी आपण वाईट गोष्ट करताना जो नको नको म्हणणारे जे विचार येतो तो परमात्म्याचा आवाज आहे. आणि समजा थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, की चांगलं कार्य करण्यासाठी जो विचार येतो तो परमात्म्याचा आवाज आहे आणि एखादं वाईट कार्य न करण्यासाठी जो विचार येतो तो पण परमात्म्याचा आवाज आहे. आपल्या स्तरावरती असं समजू शकतो. परंतु ॲब्सोल्यूट डेफिनेशन जर तुम्हाला बघायची असेल म्हणजे डेफिनेशन नाही म्हणता येणार. एकदम काय म्हणता येईल, एकदम पक्की अंडरस्टँडिंग जर बघायची असेल, तर परमात्म्यासोबत सिंक होण्यासाठी पण त्या व्यक्तीला तशी साधना करावी लागते. तर अशुद्ध मनाच्या स्तरावरती परमात्म्यासोबत कम्युनिकेशनमध्ये राहणं एवढं सोपं नाहीये. कारण परमात्म्याचा आवाज आपल्या इच्छांमधून फिल्टर होऊन येतो. तर महाराजांच्या क्लासवरून आपण सध्याच्या स्तरावरती म्हणू शकतो, की चांगलं कार्य करण्यासाठी येणारे विचार आणि वाईट कार्य न करण्यासाठी येणारे विचार हे परमात्म्याचे आवाज आहेत. परंतु जेव्हा हृदयामधल्या सगळ्या ह्या भौतिक वासना संपुष्टात येतील, तेव्हा आपल्याला डायरेक्टली समजेल की परमात्म्याची इच्छा काय आहे. ओके. आणखीन कोणाचा काही प्रश्न आहे? हा, येस. हा. 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 हा, कारण प्राण्यांना निर्णय घेण्याची क्षमता नाहीये ना. कारण प्राणी आपण जसं गीता कोर्समध्ये म्हणतो, आहार निद्रा भय मैथुनम सामान्य येतात पशुभी नराणाम धर्मे तेषु अधिको विशेषो धर्मे न पशुभी समान. की याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केवळ मनुष्यच करू शकतो, प्राण्याला ते समजत नाही. आणि निर्णय त्याला न घेता येत असल्यामुळे किंवा तुम्ही आता जाऊ दे, जास्त पिक्चरचं सांगत नाही, स्पायडरमॅन मध्ये ते म्हणतात, विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. मनुष्याला पॉवर दिलीये, भरपूर काही गोष्टी दिल्यात म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि असं म्हटलं जातं की मनुष्य शरीर हे कर्म शरीर आहे आणि भोग पण आहे, पण बाकीच्या शरीरामध्ये केवळ व्यक्ती भोग भोगतो त्याला, त्याच्यात तो कर्म अर्जित नाही करू शकत. मला फक्त एवढं विचारायचं, चर्चा आपली जास्त अवांतर नाही झाली ना? काही अवांतर असेल तर मला सांगा, नाही नाही तर टाइमपास करत बसेल तुमचा. अं, आणखीन कोणाचा काही प्रश्न आहे? ठीक आहे, कोणी काही बोलत नाही तर आपण थांबूया. तर